येस. सो आज आपण फार महत्वाच्या अशा दोन कॉन्सेप्ट्स, दोन नाही, एक 4 कॉन्सेप्ट्स आपण शिकणार आहोत. मी मागच्या सेशन पर्यंत तुमचं मेथड्स ऑफ कॉस्टिंग काय काय ते कव्हर केले होते. सो कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, जॉब कॉस्टिंग, बॅच कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, सो अशा वेरियस मेथड्स मी कंप्लीट केले होते. त्याआधी आपण कॉस्ट शीट काय असते ती बघितली. कॉस्ट शीट मध्ये तुमची प्राइम कॉस्ट असती, त्यानंतर तुमची फॅक्टरी कॉस्ट असते, त्यानंतर असते तुमची ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट, आणि मग सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. अशा 4 मेजर कॉस्ट हेड्स असतात. आणि मग तुमचं जे लास्ट मध्ये सेल्स ज्यावेळेस होतो त्यावेळेस या सगळ्या कॉस्ट मायनस केल्या की उरतो तुमचा प्रॉफिट और लॉस. आता ही जी कॉस्ट शीट आहे हे याला ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग म्हणतात. ऍब्झॉर्प्शन म्हणजे ज्या या सर्व कॉस्ट आहेत, रॉ मटेरियल असेल, वेजेस असेल, हे सगळं काही सेल्स वरती इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. याला ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग मेथड म्हणतात. दुसरी एक कॉस्टिंगची मेथड आहे ती म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग मेथड, जे आज आपण शिकणार आहोत. मार्जिनल कॉस्टिंग. येस. सो आज आपण शिकणार आहोत मार्जिनल कॉस्टिंग. आता मार्जिनल म्हणजे काय? मार्जिनल म्हणजे ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग मध्ये आपण कसे सगळे कॉस्ट एकसाथ कन्सिडर केले, तर मार्जिनल कॉस्ट मध्ये सगळ्या कॉस्ट कन्सिडर होत नाही. आपण आपल्या प्रॉफिट मध्ये जर का काही चेंजेस होत असेल तर ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग मध्ये कुठल्याही एका घटकात चेंज झाला, उदाहरणार्थ भाडं, रेंट चेंज झालं तरी आपल्या प्रॉफिट वरती फरक पडतो. बट इन केस ऑफ मार्जिनल कॉस्टिंग ती केस नाहीये. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये काय होतं, जी तुमची व्हेरिएबल कॉस्ट असते, व्हेरिएबल म्हणजे अशी कॉस्ट जी प्रॉडक्टच्या प्रोडक्शन बरोबरच बदलत राहते, त्या कॉस्टच्या चेंजेसनीच आपण फक्त कॉन्ट्रीब्युशन, ज्याला आपण इकडे ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग मध्ये प्रॉफिट म्हणतो, इथं आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणतो, ते मेजर केलं जातं. प्रॉफिटेबिलिटी कशावरती मेजर केली जाते की तुमचे चेंजेस किती होत आहेत, चेंजेस कशात किती कॉस्टिंग करता, व्हॉल्यूम किती करता, त्याच्यात चेंजेस किती होत आहेत हे मेजर केलं जातं. त्या मेजरवरती प्रॉफिटेबिलिटी मेजर होते. सो मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय? तर मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे बेसिकली मार्जिनल कॉस्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपल्या प्रोडक्शन मध्ये काही चेंज होतो, 1000 युनिट बनवत होतो, आता वाढला 1000 युनिट, 1001 युनिट झालं. तर ज्यावेळेस प्रोडक्शन मध्ये चेंज झाला, 1 युनिटचं एक्स्ट्रा प्रोडक्शन झालं, ते एक एक्स्ट्रा युनिट बनवण्यासाठीची जी एक्स्ट्रा कॉस्ट लागली त्याला फक्त मार्जिनल कॉस्ट म्हणतात. आता ती कुठली कॉस्ट असू शकते बरं? ती फक्त आणि फक्त व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल म्हणजे बदलती कॉस्ट असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ आता तुमचं जे फॅक्टरी आहे, लेट्स से त्या फॅक्टरीचं रेंट तेवढंच आहे, मशीन पण तेवढीच आहे, सगळं सगळं कॅपॅसिटी सगळं तेच आहे, भाडं चेंज होत नाही, तुमच्याकडे असणारी लोक तेवढंच काम करतायत. आता ज्यावेळेस तुमचं 1000 युनिट्स बनत होतं, त्यानंतर 1001 युनिट ज्यावेळेस बनतंय, तर तुम्हाला कॅपॅसिटीपेक्षा थोडं जरी जास्त तुम्ही प्रोडक्शन करत असाल तर ह्याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्ही नवीन लेबर इंट्रोड्यूस करता किंवा तुम्ही फॅक्टरीची जागा लगेच वाढवता. तर फिक्स्ड कॉस्ट तेवढ्याच राहतात, व्हेरिएबल कॉस्ट चेंज होतात. म्हणजे कदाचित एक एक्स्ट्रा युनिट प्रोड्यूस करायला तुम्हाला थोडंफार एक्स्ट्रा रॉ मटेरियल लागला असेल, लेबर तुमचा जो आहे तो थोडाफार एक तास एक्स्ट्रा काम केलं त्यांनी तर ओव्हर टाइम चार्जेस त्याला पे होतील. सो इथं होतंय काय, व्हेरिएबल कॉस्ट लागतायत फक्त, फिक्स्ड कॉस्ट तुमच्या चेंज होत नाही. सो मार्जिनल कॉस्टिंग मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतो, तर तुमचे सेल्स जे वाढतात ते कशामुळे वाढतात, तर व्हेरिएबल कॉस्ट मध्ये तुम्ही ज्यावेळेस कमी जास्त अधिक म्हणजे वाढवता किंवा घट करता
त्यावेळेस तुमची जी कॉस्टिंग असते, त्यावेळेस जी कॉस्टिंग कॅल्क्युलेट करतो दॅट इज मार्जिनल कॉस्टिंग. किंवा एक सिंगल युनिटचं किंवा युनिट चेंजचं जे कॉस्टिंग असतं त्याला मार्जिनल कॉस्टिंग म्हणतात. सो आज आपण हे दोन मेजर गोष्टी बघणार आहोत. मार्जिनल कॉस्टिंगच्या काही कॉन्सेप्ट बघणार आहोत आणि जे मी तुम्हाला ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग मधलं जे कॉस्ट शीट होतं त्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक एक्झाम्पल तुम्हाला शिकवणार, जेणेकरून काय होईल की ते एक्झाम्पल मधून, आता कॉस्ट शीटचा प्रॉब्लेम तर कंपल्सरीली सॉल्व्ह करायला येतोच एक्झाम मध्ये, कुठल्याही एक्झाम असू दे. बीकॉम पासून तुमच्या HDCM असेल किंवा इव्हन चार्टर्ड अकाउंटन्सीची एक्झाम जरी दिली तरी कॉस्ट शीट हा प्रॉब्लेम कंपल्सरीली असतोच प्रत्येक ठिकाणी, बिकॉज हे बेसिक्स आहे ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंगचं. सो आता कॉस्ट शीट बनती कशी, त्या दिवशी मी तुम्हाला फॉर्मॅट सांगितला होता. जस्ट अ सेकंड, तुम्हाला स्क्रीन शेअर होत नाहीये. येस. सो त्या दिवशी आपण हा फॉर्मॅट बघितला होता. आता हा फॉर्मॅट काय सांगतो नीट बघा. तुमची कॉस्ट शीट कशी बनती, तर पहिलं तर प्राइम कॉस्ट असतात तुमच्या. प्राइम कॉस्ट कुठल्या कुठल्या, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर, या तुमच्या प्राइम कॉस्ट आहेत. प्राइम म्हणजे काय, ह्या प्रायमरी मेजर कॉस्ट आहेत. या कॉस्ट इन्कर केल्याशिवाय तुमचं प्रोडक्शन होतच नाही. म्हणजे तुम्ही नुसते फॅक्टरी घेऊन ठेवली पण त्याच्यात मटेरियल नाही आणलं, त्याच्यात वर्कर नाही लावले, तर तुमचा कुठल्याच प्रकारचा तर तेवढा जो काही पुढचा एक्सपेंडिचर आहे तो करून चालणार. सो इट इज डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर. आता डायरेक्ट मटेरियल कोणतं, म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता समजा तुमची शुगर फॅक्टरीचं एक्झाम्पल घेऊ, साखर कारखान्यांचं एक्झाम्पल घेऊ, कारण की ते तुम्हाला म्हणजे सगळ्यात जवळचं एक्झाम्पल साखर कारखान्याचं आहे. तुमच्याकडे रॉ मटेरियल असतं काहीतरी. रॉ मटेरियल कशाच्या स्वरूपात, ऊस असेल किंवा लेट्स से तुमच्याकडे काही केमिकल्स असतील, जे केमिकल्स लागतात फॅक्टरीच्या प्रोसेसमध्ये, बरेचसे केमिकल्स लागतात. शुगर्स असतात, ऍडेड शुगर्स असतात, फ्रुक्टोज वगैरे हे जे काय असतात. सो हे झालं तुमचं रॉ मटेरियल. आता ऑलरेडी तुमच्याकडं काही स्टॉक पडून असू शकतो का, तर येस, काही केमिकल्सचा स्टॉक आहे ज्याला शेल्फ लाईफ असेल, तर तो स्टॉक तुमच्याकडे ऑलरेडी ओपनिंग रॉ मटेरियल म्हणून मागच्या वर्षीचा काही स्टॉक पडून असू शकतो. त्यात तुम्ही काय करता, आता ह्या वर्षी प्रोडक्शन करायचं तर नुसतं जेवढा स्टॉक आहे तेवढ्याच प्रोडक्शन करणार का, नाही, तर नवीन रॉ मटेरियल परचेस पण करतो आपण. सो आपल्याकडे असणाऱ्या ओपनिंग रॉ मटेरियल मध्ये आपण ऍडिशनल परचेस करायचे. आता ऍडिशनल परचेस केल्यावरती आपण जेवढं सगळं परचेस केलंय सगळ्याचं प्रोडक्शन करतो का, तर नाही. जसं मागच्या वेळेस ओपनिंग होता म्हणजे काय, आपली काहीतरी प्रोडक्शन कॅपॅसिटी असते. 31 मार्चला तुमच्याकडे लेट्स से 100 टन ऊस आहे, पण 100च्या 100 टन ऊसाचं 31 मार्चच्या दिवशी प्रोडक्शन नाही होत. लेट्स से दिवसाला, जस्ट उदाहरणार्थ मी हे आकडेवारी सांगतो, जर का 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत तुमचं 80 टन ऊसाचंच फक्त कन्व्हर्जन झालं, ते जे रॉ मटेरियल होतं तेवढंच तुमचं प्रोसेसिंग बेल्ट वरती गेलं, तर तुमच्याकडे क्लोजिंग रॉ मटेरियल राहिलं ना 20 टनचं. आता या 20 टनची कॉस्ट, परचेस केलेली कॉस्ट, ती तर वजा करायला पाहिजे, कारण की तुम्ही 31 मार्च पर्यंत फक्त 80 टनाचंच प्रोडक्शन केलेलं आहे. ते भले खरेदी केलंय मागच्या वर्षात, म्हणजे 31 मार्च पर्यंत हे चालू फायनान्शियल इयर, 1 एप्रिल पासून पुढचं फायनान्शियल इयर. सो ओपनिंग रॉ मटेरियल आणि क्लोजिंग रॉ मटेरियल कशाच्या संदर्भात आहे, तर आपलं जे टाइम पिरियड आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, तिथं ओपनिंग आणि क्लोजिंग येतं. तसं रॉ मटेरियल तर रॉ मटेरियल असतं. 1 एप्रिलला तो जो ऊस आहे जो 31 मार्चला घेतला होता त्याचं काही चेंज होत नाही, तो ऊस तसाच्या तसाच राहतो, त्याचा लेबल चेंज होत नाही. फक्त आपलं अकाउंटिंग पिरियड जे असतं
त्या अकाउंटिंग पिरियड मध्ये ज्याचं प्रोडक्शन आपण करतो, जे रॉ मटेरियल आपण कन्झ्युम करतो, कन्झ्युम म्हणजे जे रॉ मटेरियल आपण वापरतो, ते ऍक्च्युली रॉ मटेरियल जेवढं वापरले तेवढ्याचीच कॉस्ट त्या वर्षात कन्सिडर करायची, वापरलेल्या रॉ मटेरियलची. सो बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असतं, तुमच्याकडे ओपनिंग रॉ मटेरियल किती होतं, मागच्या वेळेसचं काही पडीक असेल तर ते रॉ मटेरियल किती होतं, तुम्ही ऍडिशनल परचेस किती केलं, आणि तुमच्याकडे क्लोजिंग रॉ मटेरियल किती राहील. सो अशा तिन्ही गोष्टी दिलेल्या असतात. मग आपल्याला कन्झ्युम किती केलं हे आपल्याला काढायचं असेल तर काय करायला लागेल, ओपनिंगची अमाऊंट असती, त्याच्यात परचेसेस जे केले ते परचेसेस ऍड करायचं, आणि जे क्लोजिंगचं रॉ मटेरियल आहे, जे क्लोजिंगचं रॉ मटेरियल आहे ते क्लोजिंगच्या रॉ मटेरियलला लेस करायचं. का? कारण की तेवढ्या कॉस्टचं रॉ मटेरियल आपण वापरलेलं नाही. आपल्याला डायरेक्ट मटेरियल कुठल्या अमाऊंटची पाहिजे, जी अमाऊंट आपण फक्त वापरली आहे ती अमाऊंट पाहिजे. सो डायरेक्ट मटेरियलच्या कॉलम मध्ये कुठली अमाऊंट येणार, इथं ओपनिंग प्लस परचेस मायनस क्लोजिंग. तो इथं फायनल अमाऊंट जी असणार ती ओपनिंग प्लस परचेस मायनस क्लोजिंग. चला मी इथं फॉर्म्युला लिहूनच दाखवतो, इज इक्वल्स टू ओपनिंग प्लस परचेस मायनस क्लोजिंग. आता इथे व्हॅल्यूज आपण टाकल्या, समजा ओपनिंग रॉ मटेरियल 1000 रुपयाचं असेल, त्यानंतर परचेस केलं आपण 3000चं, आणि क्लोजिंग राहिलं आपलं 500. तर बघा किती रॉ मटेरियल कन्झ्युम केलं आपण, 3500चं रॉ मटेरियल आपण फक्त कन्झ्युम केलं. आपल्याकडे अजून 500 रुपयाचं रॉ मटेरियल बाकी आहे. कसं काय बघा, हे 1000चं होतं, 3000चं अजून ऍडिशनल परचेस केलं, आणि 500चं बाकी आहे, म्हणजे आपण कितीचं वापरलं, 3500चं वापरलं. जेवढं वापरलं तेवढीच कॉस्ट घ्यायची. आलंय लक्षात हे? येस नो? अरे समजतंय का पार्टिसिपंट्स? लक्ष द्या बरं का, आजच्या लेक्चर मध्ये मी ही जी कॉस्ट शीट शेवटला शिकवायची का ठेवली होती, तर इथं आज समजली तर लगेच पेपरमध्ये लिहू शकताय. तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी नाही आहात, या ठिकाणी फक्त एकच कॉमर्सचा विद्यार्थी मला दिसून आलेला आहे, जो ऍक्च्युली डोकं लावून अभ्यास करून पेपर तरी लिहित असेल, कारण की उत्तर तर देतात. बाकीच्यांसाठी सूचना आहे की लक्ष द्या नीट. मी कॅल्क्युलेशन एकदम कॅल्क्युलेशन बरोबर, म्हणजे कॅल्क्युलेशन सकट मी शिकवतोय, काय करायचंय कसं करायचं. त्यानंतर डायरेक्ट वेजेस, लेट्स से 1000 रुपयाचे डायरेक्ट वेजेस होते. डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणजे पेट्रोल फ्युल, आपण त्या दिवशी बघितलं होतं. तर पेट्रोल फ्युल डायरेक्ट एक्सपेंडिचर झाले, ते 500 रुपयाचे असतील. आता हे तिन्ही पण मिळून काय झालं, हे तिन्ही मिळून झाली तुमची प्राइम कॉस्ट, म्हणजे ही डायरेक्ट मटेरियल प्लस ही डायरेक्ट वेजेस प्लस हे डायरेक्ट एक्सपेंडिचर, तिन्ही मिळून तुमची काय झाली, ही झाली प्राइम कॉस्ट. त्यानंतर कुठली कॉस्ट येते, तर फॅक्टरी मधली जे ऍडिशनल कॉस्ट असतात, ओव्हरहेड कॉस्ट ज्याला आपण म्हणतो, तर ते येतात फॅक्टरीच्या ओव्हरहेड्स. आता फॅक्टरीमध्ये मी त्या दिवशी तुम्हाला एक्झाम्पल देताना सांगितलं होतं बघा, की लेट्स से तुम्ही रॉ मटेरियल एखाद्या प्रोसेसमध्ये इनपुट करता. प्रोसेस कॉस्टिंग मध्ये आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात. जसं आता चिप्स बनवण्याच्या प्रोसेसमध्ये जे कन्व्हेअर बेल्ट वरती असतं, एक तर रॉ मटेरियल काय असतं, रॉ मटेरियल एक बटाटा, आणि फिनिश प्रॉडक्ट तुमचे चिप्सचे पॅकेट्स. हे झालं रॉ मटेरियल आणि फिनिश प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये जे काही मशीन मध्ये असतं ते काय झालं, त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात. त्याला काय म्हणतात, वर्क इन प्रोग्रेस. आता वर्क इन प्रोग्रेस ह्याच्यात पण ओपनिंग आणि क्लोजिंग असू शकतं का हो? तर येस, असू शकतं. म्हणजे कसं, 31 मार्चला रात्री काही मटेरियल टाकलंय तुम्ही, आणि ते 1 एप्रिलला बाहेर पडणार आहे.
तर जे त्या पिरियड मधलं जे वर्क इन प्रोग्रेस आहे किंवा त्या पिरियड मधला जो मटेरियल तुमच्या प्रोडक्शन लाईन मध्ये तयार होतोय त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात. कन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल घ्या. कन्स्ट्रक्शनच्या एक्झाम्पल मध्ये आता फ्लॅट बनवायची स्कीम काढली. आता तुम्ही म्हणजे लेट्स से तुम्ही एक बिल्डिंग उभी करताय, त्याच्यात फ्लॅट्स आहेत. आता सगळे फ्लॅट्स म्हणजे तुम्ही 1 एप्रिलला स्कीम चालू केली आणि 31ला सगळे संपवणार आणि सगळं रेडी होतं का? तर नाही. स्कीमला वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो. छोटा प्रोजेक्ट असेल, एकाच टाइम पिरियड मध्ये संपला तर डन. बट काही फ्लॅट्स जे अपुरे राहतात, म्हणजे काही 1 फ्लोअर 10 फ्लोअर्स झालेत, वरचे 2 फ्लोअर्स राहिलेत, तर ते 2 फ्लोअर्स वर्क इन प्रोग्रेस आहेत. सो असे लेटचे 2 वर्ष प्रोजेक्ट चाललंय. तर पहिल्या वर्षीच्या शेवटी किंवा 3 वर्ष प्रोजेक्ट चाललंय. पहिल्या वर्षीच्या शेवटी लेटचे 10 मजले बनले, 2 मजले अजून बनायचे. सो ते पहिल्या वर्षीच्या शेवटीचा WIP झाला. तो कसला WIP झाला? तो वर्क इन प्रोग्रेस आहे अजून. ओके, तो क्लोजिंग WIP झाला. तो पुढच्या वर्षीसाठी ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस आहे. म्हणजे ह्या वर्षी जर का 2 फ्लॅट बनवायचे राहिलेत, 31 मार्च 2025 रोजी काही 2 फ्लॅट्स बनवायचे राहिलेत, तर तो या वर्षीचा क्लोजिंग WIP, त्याची जी कॉस्ट आहे ती क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. आणि 1 एप्रिलला त्याच 2 फ्लॅटची ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस म्हणून नोंदणी होणार. पुढच्या वर्षी समजा अजून तुमची बिल्डिंग बांधतच चालले तुम्ही आणि पुढच्या वर्षी अजून 10 मजले चढले आणि 2 मजले राहिले, तर ते 2 मजले काय होणार? ते क्लोजिंग WIP होणार ह्या वर्षीचे आणि ते पुढच्या वर्षीसाठी ओपनिंग WIP होणार. सो वर्क इन प्रोग्रेस म्हणजे अशी अमाऊंट जी तुमची अजून कामात आहे, रॉ मटेरियलची अशी कॉस्ट जी तुमची अजून वर्क होते, त्याच्यावरती काम होते, प्रोडक्शन प्रोसेस होती, कम्प्लीट झालेलं नाहीये, त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात. ठीक. सो फॅक्टरी ओव्हरहेड्स काही ऍड करायचे. लेट्स तुमचे फॅक्टरी ओव्हरहेड्स असतील. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय आपण बघितलं होतं. कोणी सांगू शकेल का फॅक्टरी ओव्हरहेड्स काय आहेत? फॅक्टरी मधल्या कॉस्ट काय काय आहेत? फॅक्टरीमध्ये प्रत्यक्ष काम करताना त्यावर जे वापरतात फ्युएल, फॅक्टरी मॅनेजर म्हणजे वेजेस, त्यातले जे काम करतात प्रत्यक्ष प्रोडक्शन करताना ते. सो हे सगळं झालं फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता लेट्स से या फॅक्टरी ओव्हरहेड्सची किंमत 600 रुपये. जस्ट मी हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतोय बरं का, मला अमाऊंट समजावा म्हणून. मागच्या वर्षीचा काही ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस बाकी आहे. मागच्या वर्षीचा वर्क इन प्रोग्रेस म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही फ्लॅट्स बनवत असताना किंवा जे काही कामकाज तुमचं जे काय असेल तर कन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल घेऊ. तुमचं मागच्या वर्षी जे फ्लॅट बनवत होते त्या फ्लॅट बनवण्याचे 2 फ्लॅट्सचे युनिट्स बाकी आहेत. आता त्यांची कॉस्ट लेट्स से ओपनिंग वर्क इन प्रोग्रेसची 200 रुपीज आहे. जस्ट हायपोथेटिकल आहे बरं का, हे हवा तर करोड मध्ये घ्या, लाखात घ्या, काय अमाऊंट घ्यायची तुम्हाला घ्या, अमाऊंट समजावी म्हणून मी सांगतोय. तर ती लास्ट वर्षाची वर्क इन प्रोग्रेस काय करायची, ती ऍड करायची. आणि ह्या चालू वर्षी जे वर्क इन प्रोग्रेस राहिले म्हणजे जे बनतंय, आता मागच्या वर्षीचं ह्या वर्षी बनवून होणार, प्लस ऍडिशन काही फ्लॅट बनणार आणि त्याच्यानंतर अजून 2 मजले बनणार. ते जे उरलेले 2 मजले ते तुमचे अजून बनलेत का यावर्षी? बनलेले नाहीत, ते अजून बनायचे. सो ते क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस आहे. लेट्स से क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस 150 रुपयाचे. सो ते क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस पण ऍड केलं पाहिजे, सॉरी लेस केलं पाहिजे. मग असं एकूण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती झाली तुमची? तुमचे फॅक्टरी ओव्हरहेड्स प्लस तुमची क्लोजिंग वर्क ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस लेस तुमची क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, 650 रुपयाचे तुमचं फॅक्टरी ओव्हरहेड्स झाले. इथपर्यंत कळलं? हो सर. आता इथं तुमचं प्रोडक्शन बनवून रेडी आहे. इथं तुमचं काय आहे? प्रोडक्शन बनवून रेडी आहे. आता तुमचं काय म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल फ्लॅट्स, सगळेचे सगळे फ्लॅट्स बनवून रेडी आहेत. आता त्याच्यावरती तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर ऍड करता. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय? प्रोडक्शन नाही, जे ऍडमिन ऑफिस मध्ये काम चालतं, तुमचे रिसेप्शनिस्ट असेल, तुमचं सेल्स सॉरी नॉट सेल्स अँड मार्केटिंग, तुमचं अकाउंटंट असेल, तुमचं HR असेल,
सो हे सगळं Salary. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असतात. मग हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ऍड करायचे. लेट्स से 500 रुपयाचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत. त्यानंतर तुमच्याकडे प्रत्येक वर्षी जे फिनिश्ड गुडचा स्टॉक आहे तो पण असतो ना. म्हणजे उदाहरणार्थ फ्लॅटच एक्झाम्पल घेऊया. तुमचे 10 मजले बनले होते, 2 मजले बनत होते. त्या पहिल्या 10 मजल्यांमधनं लेट्स से 4 फ्लोर्स सेल झाले. 4 फ्लोर्स सेल झाले. तर आता वर्षाच्या स्टार्टिंगला तुमच्याकडे ते 10 फ्लोर्स होते. तर तुमच्याकडं ओपनिंग स्टॉक कितीचा होता? 10 फ्लोर्सचा होता. लेट्स से त्याची किंमत आहे 1000 रुपये, 1000 करोड समजा, किंवा 1000 लाख, जे काय समजायचे ते समजा. वर्षामध्ये, तेवढ्या वर्षामध्ये 10 फ्लोर्स पैकी 5 फ्लोर सेल झाले आणि उरलेत किती? 5 फ्लोर उरलेत तुमच्याकडे. 5 फ्लोर उरलेत. तर त्याची कॉस्ट किती असणार? लेट्स से त्याची कॉस्ट 500 रुपये कॉस्ट. आता ह्याच्यातनं तुम्हाला काय भेटलं? ऍक्च्युअली किती फ्लोर सेल झालेत ना त्याची कॉस्ट भेटली. ऍक्च्युअली किती फ्लोर सेल झालेत ह्याची कॉस्ट भेटली. म्हणजेच काय भेटलं आपल्याला? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ऍडमिन ओव्हरहेड्स नंतर तुम्ही जे ऍडमिन ओव्हरहेड्स शेवटचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली ते गुड्स बनवण्यासाठी जी अल्टिमेट कॉस्ट येते ती किती आली? आता तुमच्याकडे जे एक्झिस्टिंग गुड्स आहेत ती किती आली ते कॅल्क्युलेट कसे करायचे? तर ही जी तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे त्याच्यात ऍडमिन ओव्हरहेड्स ऍड करायचे. त्यानंतर ओपनिंग जे फिनिश्ड गुड्स होते, जी स्टॉक होता आपल्याकडे 10 फ्लोर्सचा, त्याची कॉस्ट ऍड करायची. आणि क्लोजिंग जो फिनिश्ड गुड्सचा स्टॉक आहे त्याची कॉस्ट लेस करायची. म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, ऍक्च्युअली तुम्ही जे 5 युनिट विकले त्या 5 युनिट्सची टोटल कॉस्ट किती झाली तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ते कसं करायचं? 650. ऍक्च्युअली असं नाही, हे सगळं ऍड करत ठीक आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे 5000 प्लस 6000 650 असं आहे. एनिवेज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मी काढून देतो तुम्हाला. E17 प्लस 1000 मायनस 500. त्यानंतर तुमचे सेलिंगचे काही खर्च असतील, मार्केटिंग एक्सपेंडिचर, तुमचा सेल्स मॅनेजर आहे, तुम्ही होर्डिंग्स लावले, हे सगळं काही सेल्सचा खर्च आला तुम्हाला 300 रुपये. मग टोटल कॉस्ट ऑफ सेल्स काय झाली? तर टोटल कॉस्ट ऑफ सेल्स काय झाली? प्राइम कॉस्ट म्हणजे 5000 रुपये. टोटल कॉस्ट ऑफ सेल्स काय झाली? तुमची प्राइम कॉस्ट प्लस तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस तुमचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. टोटल कॉस्ट ऑफ सेल्स तुमची झाली 6950. समजा तुम्ही टोटल सेल केला 10,000 रुपयाचा, 10,000 करोडचा सेल झाला, तर तुम्हाला प्रॉफिट कितीचा झाला? प्रॉफिट झाला सेल्स, प्रॉफिट इज इक्वल्स टू सेल्स वजा कॉस्ट. टोटल किती झाला? 3050 रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट झाला. तर हे होतं एक कॉस्ट शीटचं प्रिपेरेशन. ओके, यात काही डाऊट आहे का मला सांगा? कुठला पार्ट ह्याच्यातलं समजला नसेल? मी अजून एक प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करणार आहे, पण हे एक्सप्लेन करताना काही डाऊट आला असेल तर सांगा. नो आन्सर? नाही सर. ठीक, चालतंय. सो आता आपण एक ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. हीच सगळी कॉस्ट शीट जी आहे ती मी अशीच्या अशी दुसऱ्या शीटवरती कॉपी करतो.
चलो हा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया पटापट, म्हणजे बऱ्यापैकी डाऊट क्लिअर होईल. आता काय ऍड करायचं काय लेस करायचं ते इथं रेड आणि ग्रीन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता पहिलं प्राइम कॉस्ट, आता आपण पहिलं तर हे प्रॉब्लेम वाचून घेऊ काय काय. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलंय आपल्याला इथं लागणार आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलंय तो पण आपल्याला इथं लागणार आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ WIP दिलाय तो पण आपल्याला इथं लागणार आहे. चला मी याला कलर कोडिंग करतो. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलला ग्रे कलर देऊन ठेवू, इथं पण आपण ग्रे कलर देऊ. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलला आपण येलो कलर देऊ, याला पण येलो देऊ. ओपनिंगला येलो, क्लोजिंगला ऑरेंज, क्लोजिंगला ऑरेंज, इथं पण क्लोजिंगला ऑरेंज. परचेसेस ठीक आहे, परचेस पुढे बघू. ओपनिंग स्टॉक ऑफ WIP आहे, इथं पण ओपनिंग स्टॉक ऑफ WIP आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP, येस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP लागणार आहे. क्लोजिंग हे WIP कुठं लागतं तर फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये लागतं. फॅक्टरी कॉस्ट मध्ये असतं WIP. पहिलं प्राइम मध्ये रॉ मटेरियल, नंतर फॅक्टरी मध्ये वर्क इन प्रोग्रेस, त्यानंतर फिनिश्ड गुड्स कुठं लागतात तर फिनिश्ड गुड्स इथं आहेत. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आपल्या इथं पण ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आहेत. कलर कोडिंग, येस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स इथं आहेत दोन्ही पण. परचेस ऑफ रॉ मटेरियल बघा इथं खाली दिलाय हा इथं, इथं परचेसेस आहेत. परचेस ऑफ रॉ मटेरियल, त्याला एक कोड देऊ. परचेस ऑफ रॉ मटेरियल ब्लू कलर. फॅक्टरी एक्सपेन्सेस बघा इथं फॅक्टरी ओव्हरहेड्स जे आहेत त्याला फॅक्टरी एक्सपेन्सेस पण म्हणतात. हे झाले फॅक्टरी एक्सपेन्सेस. सो फॅक्टरी एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत आपल्याला. त्याला वर्क्स एक्सपेन्सेस पण म्हणतात कधी कधी. त्यानंतर डायरेक्ट वेजेस, अरे आपली प्राइम कॉस्ट आहे डायरेक्ट वेजेस खाली दिलंय बघा, लक्ष द्यायचं. डायरेक्ट वेजेस आहेत, डायरेक्ट वेजेसला आपण थोडस कलरिंग करू वेगळ्या प्रकारचं. डायरेक्ट वेजेसला कलरिंग केलं. ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर, इथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहे, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर दिलाय आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेंडिचर दिलंय. सो हे आपले बेसिक एवढेच एक्सपेंडिचर असतात ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग आणि कॉस्ट शीट मध्ये. काय नाही या फॉर्मॅटमध्ये, हा जो फॉर्मॅट मी आता शिकवलाय हा फॉर्मॅट पाठ करायचा. या फॉर्मॅट पेक्षा व्यतिरिक्त काहीच नाही. हा वेगळं काय असू शकतं, इथं जे फॅक्टरी एक्सपेंडिचर डायरेक्ट दिले ना तर हे तुम्हाला इथं दिलं असेल. लेट्स से इथं त्यांनी दिलं की पॉवर, तर ती झाली फॅक्टरी एक्सपेंडिचर. ओके. फॅक्टरी मॅनेजर सॅलरी, तर ते झालं फॅक्टरी एक्सपेंडिचर. मी डिटेल मध्ये का नाही एक्सप्लेन करत आहे, कारण की तुम्हाला ज्यावेळेस इथं पहिला प्रॉब्लेम शिकवला होता त्यावेळेस हे बघा इथं सगळं होतं. फॅक्टरी रेंट, प्लांट रिपेअर्स मेंटेनन्स, प्लांट डेप्रिसिएशन, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी, हे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये शिकवलं होतं. पण हे जे ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक वाले जे आहे तर ते तुम्हाला शिकवलं नव्हतं. सो आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. पहिलं तर डायरेक्ट मटेरियल काढायचं आपल्याला. डायरेक्ट मटेरियल कसं काढायचं, ओपनिंग रॉ मटेरियल प्लस परचेस मायनस क्लोजिंग. ओपनिंग आहे का, ओपनिंगची अमाऊंट इथं लिहा. किती ओपनिंगची अमाऊंट 12,000. परचेसेसची अमाऊंट किती आहे, परचेस केले का रॉ मटेरियल, केलंय. कितीचं केलंय, 10,000 रुपयाचं केलंय. 10,000. येस. त्याच्यानंतर त्याच्यातनं क्लोजिंग वजा करायचं. क्लोजिंग कितीचं आहे, 15,000चं रॉ मटेरियल 15,000. बाकी. म्हणजे डायरेक्ट मटेरियल टोटल कितीचं झालं, ओपनिंग प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग. 7,000चं आपलं रॉ मटेरियल कन्झ्युम झालं. तेवढ्याचीच कॉस्ट घ्यायची. की जे बाहेरचा कॉलम आहे, बाहेरच्या कॉलम मधनं कॉस्ट शीट तयार होणार, लक्षात ठेवा. त्यानंतर डायरेक्ट वेजेस किती झाले, डायरेक्ट वेजेस आले आहेत 9,000. डायरेक्ट वेजेस आपण घेऊया
9,000 रुपये. डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे का? डायरेक्ट एक्सपेंडिचर दिसतोय का? दिसतच नाही. वर्क्स ऑन फॅक्टरी एक्सपेन्सेस फॅक्टरी आहे इथं स्पेसिफिकली लिहिलंय फॅक्टरी, तर ते फॅक्टरी मध्येच येणार. खाली डायरेक्ट एक्सपेंडिचर इथं नाहीच आहे, काय हरकत नाही. डॅश डॅश लिहून टाकू. डॅश. ओके. प्राइम कॉस्ट किती झाली तुमची? ही 7,000 डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेंडिचर. आता इथे डायरेक्ट एक्सपेंडिचर नाहीच आहे, सो प्राइम कॉस्ट झाली आपली 16,000 रुपये. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहेत? फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत 6,000. 6,000 इथे लिहू. फॅक्टरी एक्सपेन्सेस. ओपनिंग WIP ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस आहे का? आहे इथं 5,000. सो ऍडिशन 5,000 ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस लेस क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस आहे. क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस 5,500 क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती होणार तुमची? 6,000 प्लस ओपनिंग मायनस क्लोजिंग. तर 6,000 प्लस ओपनिंग मायनस क्लोजिंग काय झालं? ओपनिंग 5,500. 5,500 ही झाली तुमची. आता टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही नाही झाली. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 5,500 झाली. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती झाली? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड वर येईल. ऍडमिन ओव्हरहेड्स आहेत का तुमचे? ऍडमिन ओव्हरहेड्स ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर तर आहे 3,000 रुपयाचे ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहेत. फिनिश्ड गुड्सचा स्टॉक आहे का तुमच्याकडे? आहे. मागच्या वर्षीचे फिनिश्ड गुड्स आहेत आपल्याकडे. ओपनिंग फिनिश्ड गुड्स 8,000. त्याच्यातनं आता या वर्षी काही फिनिश्ड गुड्स उरलेत ते वजा करा. 6,000 ते फिनिश्ड गुड्स वजा केले आपण. आता तुम्ही एकूण किती गुड्स सेल केले त्याची कॉस्ट काय ती काढा. कशी काढणार? 3,000 प्लस 8,000 वजा 6,000. मी चुकतोय 1 मिनिट. ही टोटल जी आहे ही टोटल इथं नाही येणार, हे टोटल इथं येणार आणि इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये 16,000 प्लस 5,500 हे असं येणार. 16,000 प्राइम कॉस्ट प्लस 5,500. तर तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 21,500. त्याच्यानंतर ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जे आहे ती कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस तुमचं ऍडमिन एक्सपेंडिचर जो आहे पूर्ण ऍडमिन एक्सपेंडिचर ओव्हरहेड तर प्लस ते ऍडमिन एक्सपेंडिचर ओव्हरहेड. सो तुमची 26,500 ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड टोटल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड झाली. सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेंडिचर आहे का? 3,500 सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेंडिचर आहे. सो इथं 3,500 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड झालं. सगळं काहीच नाही राहिलं. येस. तुमचे कॉस्ट ऑफ सेल्स किती झाले? 26,500 कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस तुमची सेलिंग साठी किती कॉस्ट लावली तुम्ही. सो एकूण तुमचं 30,000 कॉस्ट ऑफ सेल्स झाले. आता प्रॉफिट झालाय का लॉस झालाय कशावरनं कळणार? सेल्स वरनं कळणार. लेट से इथं मी लिहितो सेल्स. सेल्स किती आहेत? तर माझे 50,000 सेल्स आहेत. सेल्स माझे 50,000 आहेत. तर सेल्स आहेत माझे 50,000. सेल्स किती झाले? 50,000. माझा प्रॉफिट किती झाला? सरळ सरळ ना. कॉस्ट ऑफ सेल्स किती झाले आतापर्यंत?
30,000 रुपये कॉस्ट आहे. 20,000. सेल्स कॉस्ट माझा प्रॉफिट येतो. सो 20,000चा माझा प्रॉफिट. आता इथं बघा कुठली अमाऊंट चेंज झाली तर इथं तुमचा समजा माझे सेल्स कमी झाले असते, सेल्स माझे 25,000च झाले, तर याचा अर्थ मला 5,000चा लॉस झालाय. सेल्स इथं माझे 50 लिहिले म्हणून मी प्रॉफिट मध्ये. सो इथं तुमचा सेल्स जो आहे तुमचा जो प्रॉफिट जो आहे तो कशावरती डिपेंड करतो बघा, तुमच्या ह्या सगळ्या कॉस्टिंग वरती डिपेंड करतो. तुमच्या संपूर्ण वरच्या कॉस्टिंग मध्ये हा डिपेंड करतो. ठीक आहे, समजलंय एवढं? हो सर. हो सर. हा एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आणि मी जो पहिला शिकवला होता हा वाला, हा एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यात सगळं सिंपल आहे बघा. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, फॅक्टरीचे कुठले कुठले ओव्हरहेड्स आहेत ते ह्याच्यात सेपरेट दिलेले आहेत. ह्याच्यात ना ओपनिंग आहे ना क्लोजिंग आहे. ऍडमिनचे कुठले एक्सपेंडिचर आहेत ते सगळे ओपन दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ऍडमिन ओव्हरहेड कुठले आणि फॅक्टरी ओव्हरहेड कुठले असे वेगवेगळे माहिती असेल तर डायरेक्टली ते हे चार हेडिंग इम्पॉर्टंट आहेत. कुठले? प्राइम कॉस्ट म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेंडिचर. त्यानंतर फॅक्टरीची कॉस्ट ऍड करायची, ऍडमिनची कॉस्ट ऍड करायची, सेलिंगची कॉस्ट ऍड करायची. हे 3 मेजर लक्षात ठेवा. फॅक्टरी, ऍडमिन आणि सेलिंग. प्राइम कॉस्ट ही कंपल्सरीली सगळ्या ह्याच्यात येतीच. प्राइम प्लस फॅक्टरी प्लस ऍडमिन प्लस सेलिंग इज इक्वल्स टू तुमचं टोटल कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट. आता कुठल्याही व्यवसायाचं ज्यावेळेस तुम्ही पोस्टमार्टम करता त्यावेळेस हे सगळं करायचं, मग नंतरच म्हणायचं की अरे हा बिझनेस तर भरपूर कमवतोय. हे सगळे कॉस्ट विचारायचे. आता तुम्हाला ही पूर्ण कॉस्ट शीट माहिती आहे. कुठल्याही बिझनेसची तुम्ही ही कॉस्ट शीट बघू शकता. इव्हन बँक ऍज अ बँकर्स पॉइंट ऑफ व्ह्यू हे किती महत्वाचं आहे बघा. लोन अप्रेज करताना आपण त्याची कॉस्ट शीट बघतो का, त्याचे बॅलन्स शीट बघतो. बॅलन्स शीट मध्ये जरी त्यांनी प्रॉफिट दाखवला असेल तरी हे कॉस्ट शीट माहिती पाहिजे आपल्याला की बाबा तुझी ऍक्च्युअल कॉस्ट किती लागणार आहे. सो कॉस्ट शीट पण समजणं महत्वाचं आहे एका बँकरला. क्लिअर आहे? हे हेड्स समजलेत सगळ्यांना? येस, नो? हो सर. ठीक आहे. काही डाऊट आहे का याच्यात? विचारा. नो डाऊट? हॅलो. हा बोला. सर अजून एखादा एक्झाम्पल घ्याल का आपण, म्हणजे पूर्ण क्लिअर होऊन जाईल आम्हाला. म्हणजे पेपरला येईल ना म्हणजे या प्रकारचे एक्झाम्पल, त्यासाठी म्हणतो मी. पेपरला हे बघा, ही जी कॉस्ट शीट आहे तुम्ही एक काम करा. बघा ही तुमच्या स्टडी मटेरियलचं कॉस्ट शीट टाईप 1 पहिलंच तुमचं कॉस्ट शीटचं हे 29 पेज नंबर वरती पहिलाच प्रॉब्लेम ज्याच्यात तुम्हाला वेरियस हेडिंग्स आहेत ते हेडिंग्स दिलेत. आणि त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम, हा दुसरा प्रॉब्लेम पण आहे बघा. सो हा दुसरा प्रॉब्लेम पण बघून घ्या. इथं बघा रॉ मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेंडिचर नाहीच. आता इथं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू बघा. हा प्रॉब्लेम असा मी घेतो. बरं एक काम करूया, आपण लेक्चरच्या एंडिंगला बघूया, कारण की अजून मला भरपूर कॉन्सेप्ट कव्हर करायचे. मला 2च लेक्चर भेटले तुम्हाला तुमच्याशी डिस्कस करायला. तुम्हाला जर का वेळ असेल तर उद्या नॉट पॉसिबल. ठीक आहे. एनिवेज आपण बघूया. मागच्या वेळेसचे लेक्चर्स बघा, त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. तुम्हाला आता लाईव्ह शिकवण्यापेक्षा त्याच्यातनं काही डाऊट असतील तर ते पण मी सॉल्व्ह करेन.
सो आता ह्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन लेक्चरच्या शेवटी बघू. सेम प्रॉब्लेम आहे, काहीच फरक नाही बघा ह्याच्यात पण रॉ मटेरियलचं ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. आता इथं ओपनिंग क्लोजिंग कसं ओळखायचं नीट बघून घ्या. बघा असं पण येऊ शकतं 1/4/2001 म्हणजे ओपनिंग, 1/4 ही ओपनिंग डेट असते आणि 31/3/2002 म्हणजे क्लोजिंग. आता इथं हा स्टॉक ऑफ मटेरियल हा ओपनिंग स्टॉक आहे आणि हा 31/3 चा स्टॉक ऑफ मटेरियल हा क्लोजिंग स्टॉक. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्सला पण तसंच 1/4 चा हा ओपनिंग स्टॉक आहे आणि हा 31/3 फिनिश्ड गुड्स. तर हा ओपनिंग आहे म्हटल्यावरती हा उरलेला क्लोजिंग आहे. सो दिस वॉज इथं इवन इथं पण आहे बघा वर्क इन प्रोग्रेस. हे ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस आहे आणि हे क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस आहे. ठीक आहे, 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण आणि मी परत पुढचं चालू करतो. येस. सो ऑफिस कॉस्ट म्हणजे आपले ऍडमिन कॉस्ट आणि वर्क कॉस्ट म्हणजे फॅक्टरी कॉस्ट. वर्क्सला फॅक्टरी पण म्हणतात, मी सांगितलं होतं. आणि ऑफिस म्हणजे ऍडमिन कॉस्ट आणि सेल्स तर तुमचं सेल्स आहे टोटल. इथं सेलिंग कॉस्ट काहीच नाही बघा. आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन इज 40 पैसे पर युनिट. ड्युरिंग द इयर 25,600 युनिट्स वर प्रोड्युस्ड. आता एवढे युनिट्स बनवले होते 25,600, ह्याचे 40 पैसे पर युनिट म्हणजे 25,600 गुणिले 0.4 केलं 40%, तर तुम्हाला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट पण येईल. सोल्युशन बघा, रॉ मटेरियल ऍड ओपनिंग ऍड परचेस, ओपनिंग प्लस परचेस लेस क्लोजिंग. क्लोजिंग लेस केलं 40,000 की सॉरी, तर हे तुम्हाला रॉ मटेरियल कन्झ्युम आलं. त्यानंतर डायरेक्ट वेजेस ऍड करायचे, फॅक्टरी मग येईल तुम्हाला प्राइम कॉस्ट. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड करायचे. फॅक्टरी ओव्हरहेड्स जे होते म्हणजे वर्क कॉस्ट जी होती ना, ती वर्क्स कॉस्ट ऍड करायची. त्यानंतर ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस ऍड करायचं, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस लेस करायचं. मग येतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ऍड केले की मग ओपनिंग स्टॉक ऑफ गुड्स ऍड करायचा, त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स लेस करायचा. आणि सेलिंग कॉस्ट किती आहे, तर जेवढे युनिट्स सेल केले, जेवढे युनिट्स आपण विकले त्या युनिट्सचं 40 पैसे. सो 24,000 इंटू 0.40 असं तुमची ओपनिंग कॉस्ट, सॉरी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट येणार. आता याचं अलाइनमेंट इथे बिघडलंय, नाही तर तुमचं टोटल सेल्स 1,20,000 आहे
तुमचा प्रॉफिट हा एवढा आहे आणि 9,600 तुमची सेलिंग कॉस्ट आहे. सगळं वरती वरती गेली. एनिवेज सिंपल आहे हा प्रॉब्लेम, त्याच्यापेक्षा पण सिंपल आहे. थोडेफार चेंजेस होत राहतात, बट एनिवेज तुम्हाला समजण्यासाठी 3-4 प्रॉब्लेम्स इथं आहेत. याच्यात काही डाऊट असेल, एक प्रॉब्लेम्स आज घरी जाऊन वाचा, उद्या वाचा किंवा परवा वाचा, रविवारी वाचा, नो डाऊट, पण वाचा. हे प्रॉब्लेम्स वाचले आणि मी जो हा प्रॉब्लेम शिकवलाय, हा प्रॉब्लेम पण मी तुम्हाला हवं तर याची एक इमेज काढून मी तुम्हाला पाठवतो किंवा याची PDF बनवून पाठवतो. हा पण प्रॉब्लेम स्टडी करा. हा तर सोपा प्रॉब्लेम मी जस्ट क्रिएट केला, याच्यात काही एक्स्ट्रा गोष्टी टाकलेल्या नाहीयेत. हा प्रॉब्लेम पण आपण समजताना क्रिएट केला होता. सो दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स बघा. हा सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ प्रॉब्लेम आहे या ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक मधला. आणि जो पहिला प्रॉब्लेम मी दाखवला ज्याच्यात डिस्क्रिप्टिव्ह सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, हा वाला प्रॉब्लेम. ह्याच्यातनं तुम्हाला समजतं की कुठल्या कुठल्या प्रकारचे एक्सपेंडिचर्स कुठल्या हेडच्या अंडर येतात. सो हे तिन्ही प्रॉब्लेम्स नीट वाचा, सॉल्व्ह करा. तुमच्या हाताने एकदा कॉपी करून लिहून काढा. हाता घालून गेलं तर ते पेपरमध्ये पण लिहायला समजतं आपल्याला, की नुसतं वाचलं तर समजत नाही, कन्फ्युज होणार तुम्ही. ऍडमिन आधी घ्यायचं का फॅक्टरी आधी घ्यायचं, सेलिंग आधी घ्यायचं का ऍडमिन नंतर घ्यायचं. सो क्रोनॉलॉजी बिघडली नाही पाहिजे. क्रोनॉलॉजी मध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, फॅक्टरी कॉस्ट इम्पॉर्टंट. सो एकदा दोन्ही पण प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, नेक्स्ट आता आपण मूव्ह होऊया. पुढचं जे कॉस्टिंगचं टाईप आहे दॅट इज मार्जिनल कॉस्टिंग. येस. सो व्हॉट इज मार्जिनल कॉस्टिंग? मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय? तर मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे तुमचं जे व्हेरिएबल कॉस्ट आहेत ज्या प्रॉडक्टच्या रिलेटेड, त्या व्हेरिएबल कॉस्ट ज्या अकोमुलेट होतात, सो त्यांना कन्सिडर करून जे तुम्ही कॉस्टिंग करता त्याला म्हणतात मार्जिनल कॉस्टिंग. आणि ऍब्झॉर्प्शन कॉस्टिंग मध्ये टोटल ज्या कॉस्ट असतात त्या तुम्ही टोटल प्रोडक्शन वरती तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करता. सो दॅट इज ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग. ओके, इथं कॉस्ट रेकॉग्निशन कसं होतं, आपण आता जे बघितलं ऍब्सॉर्प्शन मध्ये, इथं तुम्ही प्रोडक्शन, ऍडमिनिस्ट्रेशन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, प्राइम कॉस्ट, अशा वेगवेगळ्या हेड्स मध्ये तुम्ही हे कॉस्टिंगचे हे जे काही तुमचे हेड्स आहेत त्या हेड मध्ये तुम्ही कॉस्ट व्हॅरी करता. बट मार्जिनल कॉस्टिंग मध्ये दोनच हेड आहेत, एक आहे फिक्स्ड, एक आहे व्हेरिएबल. फिक्स्ड म्हणजे काय, जे टाइम नुसार फिक्स्ड राहतं, आणि व्हेरिएबल म्हणजे जे चेंज होतं तुमच्या प्रोडक्शनच्या बेसिसवर. सो फिक्स्ड आणि व्हेरिएबल हे दोनच मार्जिनल मध्ये इम्पॉर्टंट आहेत. आणि ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग मध्ये प्रोडक्शन आलं, ऍडमिनिस्ट्रेशन आलं, सेलिंग आलं, प्राइम कॉस्ट आली, वर्क्स कॉस्ट म्हणतात त्याला, फॅक्टरी कॉस्ट म्हणतात. सो ह्या वेगवेगळ्या हेड्स मध्ये डिवाइड केलं जातं. मार्जिनल कॉस्टिंग तसं बघितलं तर सोपं आहे, फॉर्म्युला बेस्ड आहे. फिक्स्ड आणि व्हेरिएबल करायचे, दोनच बायफर्गेशन करायचे. जे प्रोडक्शन बरोबर चेंज होतं ते व्हेरिएबल, जे प्रोडक्शन कितीही चेंज झालं तरी ते चेंज होत नाही ते फिक्स्ड. सो या दोन बायफर्केशननी मार्जिनल कॉस्टिंग चालतं. आता मार्जिनल कॉस्टिंग मध्ये प्रोडक्शन प्रॉफिटेबिलिटी कशी मोजली जाते, तर प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ, तुमचा व्हॉल्यूम जेवढा चेंज झाला त्याच्याप्रमाणे, व्हॉल्यूम म्हणजे तुमची क्वांटिटी जेवढी तुम्ही बनवली त्या क्वांटिटीच्या प्रमाणे तुमचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे किती तुम्ही नेट कमवलं. सो दॅट इज मेजर्ड इन मार्जिनल कॉस्टिंग. आणि ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग मध्ये काय, तर तुमच्या ज्या टोटल कॉस्ट आहेत त्या तुम्ही ज्यावेळेस, म्हणजे फिक्स्ड कॉस्ट पण, त्या तुम्ही पूर्ण प्रोडक्शन वरती लावता. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये तुम्ही फक्त व्हेरिएबल कॉस्टचा डिफरन्स काढता. व्हेरिएबल कॉस्ट जी आहे
तिचा डिफरन्स काढता फक्त. काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट त्याच्यातले आपण बघून घेऊ. पहिली इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट म्हणजे ब्रेक इव्हन अनालिसिस. ब्रेक इव्हन अनालिसिस म्हणजे काय? तर ब्रेक इव्हन म्हणजे जिथं ना तुमचा प्रॉफिट आहे ना तुमचा लॉस आहे. लक्षात घ्या, जिथं तुमचा प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिट पण नाहीये आणि जिथं तुमचा लॉस पण नाहीये, म्हणजे तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस वर ज्यावेळेस काम करता, जेवढा खर्च केला तेवढाच उत्पन्न कमवलं, तर तिथं तुमची ब्रेक इव्हन पॉइंट आहे. तो तुमचा नो प्रॉफिट नो लॉस पॉइंट आहे, त्याला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात. आता प्रोडक्शन मध्ये ब्रेक इव्हन पॉइंट काढणं सगळ्यात महत्वाचं. का महत्वाचं आहे? तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुम्ही किती प्रोडक्शन करेपर्यंत तुम्ही काम चालू केलं पाहिजे. बघा, भरपूर व्यवसाय ना चालू करतात आणि वर्षभरात बंद पडतात. का? तर ब्रेक इव्हन अनालिसिस होत नाही त्यांचं. म्हणजे त्यांना हे कळत नाही की त्याला आपण लॉस मध्येच का जातोय. लॉस मध्येच का जातोय म्हणजे अरे बापरे, तुम्ही प्रोडक्शनच एक ठराविक लेवलचं करता जिथं तुमच्या कुठल्याच कॉस्ट कव्हर होत नाही. व्हेरिएबल कॉस्ट तुमच्या कव्हरच होत नाही. फिक्स्ड कॉस्ट तर लांबची गोष्ट झाली. तुम्ही व्हेरिएबल कॉस्ट कव्हर करून नंतर फिक्स्ड कॉस्ट पण कव्हर केली पाहिजे, मग जाऊन तुम्ही ब्रेक इव्हन मध्ये येणार. म्हणजे उदाहरणार्थ, आता तुम्ही लेट्स से तुमचा एक फूड स्टॉल आहे. त्या फूड स्टॉल वरती तुम्ही एक माणूस ठेवलाय पगारावरती, 15,000 20,000 रुपये त्याचा पगार आहे. महिन्याचा त्याचा 20,000 रुपये पगार आहे. तुम्हाला रॉ मटेरियल जे ते रॉ मटेरियल लागतं. लेट्स से आता तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी, टोटल प्रोडक्शन कॅपॅसिटी असेल की दिवसाला तुम्ही एक 400-500 वडापाव बनवू शकता. जस्ट एक हायपोथेटिकल नंबर. 500 वडापाव बनवू शकता. एक वडापाव 10 रुपयाला जातो. तर आता मला सांगा, टोटल तुमची किंवा 20 रुपयाला जातो असं समजूया. नॉट 20 रुपये, 10 रुपये इज फाईन. तर आता मला सांगा किती तुम्ही एका दिवसाचे तुमचा रेव्हेन्यू किती झाला? तर 500 वडापाव इंटू 10 रुपये, 5,000 रुपये तुमचा एका दिवसाचा रेव्हेन्यू झाला. आता त्याच्यातनं व्हेरिएबल कॉस्ट काय आहे? तर रॉ मटेरियल जे लागतं, बटाटा, तेल, ही सगळी व्हेरिएबल कॉस्ट आहे. ओके, तुमचं म्हणजे पाव असेल बेसिकली, तर पाव पण रॉ मटेरियलच आहे. सो पाव व्हेरिएबल कॉस्ट आहे. आता सगळ्या काही कॉस्ट मिळून लेट्स से तुमची व्हेरिएबल कॉस्ट जाते 5 रुपये एका युनिट मागे. त्याच्यात मी अजून पण अशा काही गोष्टी हे नाही केल्या, पकडल्या नाहीत, ज्या फ्री मध्ये दिल्या जातात. उदाहरणार्थ तुम्ही चटणी देतात, वडापाववाले चटणी देतात आपल्याला, मिरची देतात, त्याची कॉस्ट असते. केचप देतात, सॉस देतात बऱ्याचशा ठिकाणी, त्याची कॉस्ट असते, त्याची काही कॉस्ट घेत नाहीत. सो ह्या पण कॉस्ट आहेत, ह्या व्हेरिएबल कॉस्ट आहेत. बघा, भरपूर वेळा काय होतं, आता भरपूर वेळा एक फूड आयटम त्याच्या ह्या न मोजणाऱ्या कॉस्टमुळे जास्त चालतो. म्हणजे उदाहरणार्थ, अनेक ठिकाणची पुदिन्याची चटणीच आवडते आपल्याला. आता तो काय त्या पुदिन्याच्या चटणीचे पैसे घेत नाही, पण त्या चटणीला टेस्ट असती म्हणून आपण तिकडचा जाऊन तो जो काही आयटम असेल तो आयटम आपण कंझ्युम करतो, तो आयटम आपण खातो. आता इथं त्यांनी त्याची जी प्राइसिंग लावलेली असती ती हे सगळं विचार करूनच लावतो. बरं, चलो एनिवे आपण कॉस्टिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय. तर आता हे सगळे कॉस्ट मिळून लेट्स से तुम्ही 10 रुपयाला एक वडापाव विकताय आणि हे सगळे बाकीचे कॉस्ट मिळून 3 रुपयाचा पाव, 2 रुपयाचे बटाटे आणि बाकीचं सगळं काही XYZ, तेल, मीठ, मिरची, मसाला सगळं काही मिळून 7 रुपये होत आहेत. 3 रुपये तुमचे वाचत आहेत. दिवसाला तुमचा किती बिझनेस होतोय? 3 रुपये इंटू 500, 1500 रुपयाचा तुमचा बिझनेस होतोय. ओके, आता तुम्ही महिन्यातून किती दिवस हा स्टॉल चालवता? ओके, आता त्या महिन्यातनं किती दिवस हा चालवता त्याच्यात तुमचं जागं भाडं आलं. सो लेटचे मी 20,000 रुपये जागं भाडं धरू. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन मी एक्झॅक्टली करूनच दाखवतो, म्हणजे आपल्याला
ब्रेक इव्हन अनालिसिस काढता येईल. फिक्स्ड कॉस्ट असतात काही, हे जस्ट मी हायपोथेटिकल सांगतोय तुम्हाला समजण्यासाठी. काही व्हेरिएबल कॉस्ट असतात. फिक्स्ड कॉस्ट कुठल्या कुठल्या असेल? सॅलरी, रेंट. सॅलरी तुमची आहे 20,000 रुपये, 2 मुलं आहेत 10,000 हजारावर. रेंट तुमचा आहे 30,000 रुपये. दिवसाला तुम्ही किती वडापाव विकताय? 500 वडापाव विकताय. प्रोडक्शन कॅपॅसिटी सॉरी तुमची, ठीक आहे, ही प्रोडक्शन कॅपॅसिटी, किंवा विकत पण असाल तुम्ही 500 वडापाव. आता सॅलरी झालं, रेंट झालं, अजून आपण फिक्स्ड कॉस्ट काही कन्सिडर नाही केलेल्या. बट एनिवेज हे 2 मेजर फिक्स्ड कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट काय काय आहेत? व्हेरिएबल कॉस्ट तुमचे झाले लेट्स से रॉ मटेरियल. रॉ मटेरियल तुम्हाला कितीचं लागते? पर युनिट लागते तुम्हाला 7 रुपयाचं तुम्हाला पर युनिट लागते. तुमची सेलिंग प्राइस पण इथं लिहून ठेवतो मी. सेलिंग प्राइस आहे तुमची पर युनिट 10 रुपये. सेलिंग प्राइस 10 रुपये झाली. रॉ मटेरियल 7 रुपयाचं लागतंय तुम्हाला. त्यानंतर अजून इतर व्हेरिएबल कॉस्ट मिळून सगळं काही अदर व्हेरिएबल कॉस्ट म्हणतो. म्हणजे लाईट बिल असेल तुमचं, प्लेट्स असतील, किंवा अशा बऱ्याचशा इतर गोष्टी व्हेरिएबल कॉस्ट मध्ये, अदर व्हेरिएबल कॉस्ट मध्ये मिळून तुमचं 1 रुपया लागतो दिवसाचा. किंवा लेटचे 1 रुपया नाही लागत तर 1 रुपया लागतो. तुमची पर युनिट कॉस्ट किती जाती? 8 रुपये तुमची पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट आहे बरं का. व्हेरिएबल पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट किती आहे तुमची? मी इथे लिहितो पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट 8 रुपये टोटल. कशी आली टोटल व्हेरिएबल कॉस्ट? ही तुमची ही 7 प्लस ही 1 अशी मिळून 8 रुपये आली पर युनिट. आता तुम्ही जर का 500 बनवताय, दिवसाला 500 बनवताय, ओके, तर पर युनिट तुमची ह्याची कॉस्ट किती येते ते बघू आपण, किंवा पर डे कॉस्ट किती येते ते बघू. तुमची 500 रुपये सेल होतात, 10,000, 500, 5,000. 5,000 ला तुमचा व्हेरिएबल कॉस्ट किती येतोय पर डे? 8 गुणिले 4,000 रुपये तुमचे हे पर डे. तुमचा सॅलरी किती येते? 20,000 भागिले 30. तुम्ही काय 30 दिवस काय बिझनेस नाही चालवत? किती दिवस बिझनेस चालवता? लेट्स से 25 दिवस बिझनेस चालवता, 5 दिवस सुट्टी घेता तुम्ही. 20,000 भागिले 25, 800 रुपये तुमचं इथं ही कॉस्ट झाली. रेंट तुमचं 30,000 आहे, तर 30,000 भागिले 25, 1,200 रुपये तुमचं इथं रेंट आहे. आता इथं बघा तुमची टोटल कॉस्ट किती जाते हो? तुमची टोटल कॉस्ट पर डे जाते 6,000 रुपये. तुम्ही पर डे किती कमवताय? 5,000 रुपये. आता बरेच लोक हा अनुमान लावतात की मी 500 वडापाव सेल करतो दिवसाचे, तरी पण माझा प्रॉफिट होत नाही, बंद करायचं. चहावाल्यांचं भरपूर झालं बरं का हे. ज्यांनी फ्रँचायझी घेतल्या ना, येवले वगैरेच्या, बंद पाडल्या, ते त्याचं हे कॅल्क्युलेशन होतं. ब्रेक इव्हन अनालिसिसच काढलं नव्हतं. 1,000 चहा जातोय दिवसाचा, मोजून खुश 1,000 चहा जातोय. अरे पण थोड्या टायमाने कळलं की आपल्याला ऍक्च्युअली दिवसाला किती चहा विकायला पाहिजे, तर आपण ती 17 लाख रुपयाची फ्रँचायझी घेणं बरोबर आहे का नाही? आता इथे बघा तुमची टोटल कॉस्ट किती आहे? 6,000 तुमची टोटल कॉस्ट आहे पर डे. तुम्ही कमवताय किती पर डे? 5,000. तुम्ही किती कमवली पाहिजे पर डे? पर डे जर का तुम्ही 6,000 कमवले तर तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस वर असणार. जर का पर डे ह्याच्यापेक्षा जास्त कमवले तर जाऊन तुम्ही प्रॉफिट मध्ये जाणार. आता हा 6,000 रुपयाचा तुमचा ब्रेक इव्हन आहे, म्हणजे इथं 6,000 रुपयापर्यंत तुमचा जो सेल होणार
त्याच्यात तुम्हाला 1 रुपया प्रॉफिट नाही राहणार, 1 रुपया लॉस नाही होणार. तुम्ही ऍट पार चालणार कॉस्टच्या. जस्ट एक बेसिक एक्झाम्पल घेऊन समजवलं. ब्रेक इव्हन म्हणजे काय कळालं का? हो नाही? हो सर. हो सर. येस. सो दिस वॉज ब्रेक इव्हन अनालिसिस. आता हे कॉस्टिंगच्या भाषेत ब्रेक इव्हन कसं काढतात ते आपण बघूया. आता मार्जिनल कॉस्टिंगची कॉस्ट शीट ना फार वेगळी असते बघा. मार्जिनल कॉस्टिंगची कॉस्ट शीट काय असते मी तुम्हाला सांगतो. सेल्स लेस व्हेरिएबल कॉस्ट, त्यानंतर जे सेल्स मधनं व्हेरिएबल कॉस्ट वजा केलं काय उरतं? कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे बेसिकली एक ग्रॉस प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो. त्याच्यातनं लेस फिक्स्ड कॉस्ट केली की मग तुमचा उरतो प्रॉफिट. सो ही एक रफ कॉस्ट शीट आहे मार्जिनल कॉस्टिंगची. ह्याच्यात काय काय इम्पॉर्टंट आहे? सेल्स, त्याच्यातनं व्हेरिएबल कॉस्ट वजा करायची, मग तुम्हाला उरतो तो कॉन्ट्रीब्युशन, त्याच्यातनं फिक्स्ड कॉस्ट वजा करायची, मग तुम्हाला उरतो तो प्रॉफिट किंवा लॉस. प्रॉफिट नुसतं प्रॉफिट नाही, प्रॉफिट ऑब्लिक लॉस. क्लिअर आहे एवढं? ही कॉस्ट शीट क्लिअर आहे का? ही कॉस्ट शीट पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. ही कॉस्ट शीट समजली असेल ना तर इथंच लगेच मी 2 तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. ओके, पहिला आहे ब्रेक इव्हन. ब्रेक इव्हनचा करू चला, किंवा प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ काढू. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ काय सांगतोय बघा. प्रॉफिट व्हॉल्यूम म्हणजे तुमच्या आत्ताच्या व्हॉल्यूमला तुमचा प्रॉफिट किती होतोय. ओके, सो प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ म्हणजे काय इथं टेक्स्ट मध्ये पण बघा. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ म्हणजे द रेशिओ ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स. म्हणजे तुमच्या आत्ताच्या सेल्सला तुमचा प्रॉफिट किती आहे. तुम्हाला जे आता कॉन्ट्रीब्युशन होत आहे ना ग्रॉस प्रॉफिट, ते तुमच्या सेल्सच्या किती पर्सेंट आहे. तुमचं आत्ताचं प्रॉफिट तुमच्या सेल्सच्या किती पर्सेंट आहे. प्रॉफिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ सेल. प्रॉफिट तुमचं आता कमवताय तुम्ही ते तुमच्या सेल्सच्या किती टक्के. तर प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ कसा काढणार? सिंपल आहे. प्रॉफिट म्हणजे काय तर ग्रॉस प्रॉफिट. हा फिक्स्ड. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये फिक्स्ड कॉस्टला जास्त कन्सिडर केलं जात नाही. सो कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट. कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स. कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स हा तुमचा आहे कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स. हा तुमचा प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ. हा काय सांगतो की आता जो प्रॉफिट होतोय तो तुमच्या आता जे सेल्स होत आहेत त्याच्या किती पर्सेंट आहे. सो हा प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ सांगतो. त्यानंतर आता मी जे सांगितलं तुम्हाला ब्रेक इव्हन अनालिसिस. आता ब्रेक इव्हन अनालिसिस करायला काय करायला लागेल बघा. मी इथं कॅल्क्युलेट केलं होतं किती रेव्हेन्यू कमवायचं तुम्ही तुमचे सगळे कॉस्ट कव्हर करण्यासाठी. आता व्हेरिएबल कॉस्ट तर तुमच्या सेलिंग प्राइस मध्ये येतेच, कॉन्ट्रीब्युशन मध्ये व्हेरिएबल कॉस्ट तर ही येतेच. फिक्स्ड कॉस्ट कव्हर करणं हा तुमचा मेन एम आहे. बघा तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे, हे 800 आणि 1200 कव्हर करायचे मला.
800 आणि 1200 कव्हर केले की माझा झाला वरचा जो काही येईल तो माझा प्रॉफिट होता. इथं 4000 मध्ये 1200 आणि 800 कव्हर होत नाहीत, आणि ते जरी कव्हर झाले तरी तुमची ह्या प्रोडक्शन लेवलला जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती जास्तच राहते. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, रॉ मटेरियलची कॉस्ट तुमची खाली येऊ शकते कधी, जास्त व्हॉल्यूम ऑफ रॉ मटेरियल परचेस केलं तर. लेटसे तुम्ही 10 पाव लाद्या घेता आणि आता जर का कमी क्वांटिटी घेतली तर तुम्हाला जास्त कॉस्ट पडणार. हेच जास्त क्वांटिटी घेतली तर कमी कॉस्ट पडते ना. पण तुम्ही जास्त क्वांटिटी घेणार आणि ते वाया जाणार का, आता तेवढा सेलच नाहीये. सो तुमची व्हेरिएबल कॉस्ट ही नेहमी तुमच्या प्रोडक्शनवर डिपेंड करते, म्हणून ती कमी जास्त सारखी सतत होत राहते. फिक्स्ड कॉस्ट ही कधीच कमी जास्त होत नाही, ती फिक्स्डच राहते. तुमचं एम पाहिजे ही फिक्स्ड कॉस्ट तर कव्हर झालीच पाहिजे. माझं भाडं आणि माझं रेंट हे कव्हर झालंच पाहिजे. त्याच्यानंतर मग येतं की मी माझी व्हेरिएबल कॉस्ट कशी कव्हर करू. आता ब्रेक इव्हन अनालिसिस कसं काढायचं बघा, इथं वरती फॉर्म्युला वरती ब्रेक इव्हन अनालिसिस कसं काढायचं, तर माझी फिक्स्ड कॉस्ट ही कशाने कव्हर झाली पाहिजे, माझ्या कॉन्ट्रीब्युशनच्या रेशिओजनी कव्हर झाली पाहिजे. कॉन्ट्रीब्युशन रेशिओ म्हणजे काय, म्हणजे तुमचा पीव्ही रेशिओ, म्हणजे माझा किती प्रतिशत माझा प्रॉफिट होतोय त्याच्यातनं मला कळेल की माझी फिक्स्ड, माझा ब्रेक इव्हन पॉईंट काय असला पाहिजे, किती युनिट्स मी सेल केले पाहिजे. तर पर युनिट कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे आता समजा इथं आपण उदाहरण घेऊया, तुमचं व्हेरिएबल कॉन्ट्रीब्युशन आहे 8 रुपये आणि इथं सेलिंग प्राइस होती 10 रुपये. ओके, सो टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय तुमचं टोटल कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट किती आहे तुमची 50,000. ब्रेक इव्हन अनालिसिस दोन प्रकारे काढता येतात. एक तर तुमचं ब्रेक इव्हन युनिट्स, किती युनिट सेल केले पाहिजे आणि किती अमाऊंट जनरेट केली पाहिजे. इथं युनिट्स किती सेल केले पाहिजे हे कसे कळतील आपल्याला, तर 50,000 भागिले कॉन्ट्रीब्युशन 8 रुपये ना. तर इथं आपण काढूया युनिट्सचं, मी ब्रेक इव्हन अनालिसिस दोन्ही फॉर्म्युला लिहून दाखवतो. ब्रेक इव्हन अनालिसिस युनिट्स, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे फिक्स्ड कॉस्ट भागिले कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. फिक्स्ड कॉस्ट भागिले कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आपण इथं काढूया, इज इक्वल्स टू फिक्स्ड कॉस्ट इथं किती येते 50,000 भागिले कॉन्ट्रीब्युशन पर युनिट किती येते 8 रुपये. बघा 6,250 युनिट्स ज्यावेळी सेल होईल त्यावेळेस तुमचं ब्रेक इव्हन येईल. इथं आपण काढत होतो ना 6,000, ते रफ कॅल्क्युलेशन काढत होतो. तुमचे 6,000 युनिट्स महिन्याला सेल झाले तर तुमची ही फिक्स्ड कॉस्ट तुमची कव्हर होईल. ओके, आणि अमाऊंट मध्ये काढूया ब्रेक इव्हन अनालिसिस अमाऊंट्स मध्ये, म्हणजे किती रुपयाचा सेल केला पाहिजे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे फिक्स्ड कॉस्ट भागिले पीव्ही रेशिओ. वरती जो आपण पीव्ही रेशिओ बघितला ना, पीव्ही रेशिओ, आता वरचा आधी पीव्ही रेशिओ काढूया, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स. आपलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, सेल्स 5,000 आहे, व्हेरिएबल कॉस्ट 4,000 आहे. सेल्स आपले 5,000 आहे, व्हेरिएबल कॉस्ट किती आहे आपले 4,000 रुपये व्हेरिएबल कॉस्ट आहे. कॉन्ट्रीब्युशन किती आहे आपलं, कॉन्ट्रीब्युशन किती आहे, झोपलेच काय सगळे, हॅलो माझा आवाज येत नाहीये. येतोय सर, येतोय. झोपू नका. कॉन्ट्रीब्युशन आहे आपलं 1,000 रुपये. आता ज्यावेळेस मला फिक्स्ड कॉस्ट, आता हे झालं माझं कॉन्ट्रीब्युशन. पीव्ही रेशिओ किती आहे माझा, पीव्ही रेशिओ इज कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स. सो 1,000 भागिले 5,000 किती होईल कॉन्ट्रीब्युशन
सॉरी पीव्ही रेशो किती होईल आपला 1000 0.20 म्हणजे 20%. आता मला अमाऊंट काढायची असेल तर फिक्स्ड कॉस्ट माझी किती आहे? फिक्स्ड कॉस्ट आहे माझी 50,000 भागिले माझा पीव्ही रेशिओ 2.5 लाखाचा जर का मी सेल केला, जे आता हे ह्या एक्झाम्पल्स मधनं नीट समजून येत नाही, बट 2.5 लाखाचा जर का मी एक्झाम्पल हे केला, सेल केला, तर माझे जाऊन कुठेतरी ब्रेक इव्हन होतंय. म्हणजे आता हे जे मी वरती काढलं होतं ह्याच्यात मी जस्ट एक हायपोथेटिकल अमाऊंट घेतल्या होत्या. माझी फिक्स्ड कॉस्ट जी आहे ती 50,000 येते आणि हे 8 रुपये माझं कॉन्ट्रीब्युशन येत होतं, सॉरी व्हेरिएबल कॉस्ट येत होती माझी 8 रुपये पर युनिट. सो त्या अनालिसिस मध्ये माझं ब्रेक इव्हन किती येते? युनिट्स मध्ये 6,200 रुपये, 6,250 युनिट्स मी सेल केले. हे मंथली जे मी कॅल्क्युलेशन घेतलं होतं ते ब्रेक इव्हन अनालिसिस करताना मंथली नसतं, हे टोटल असतं, टोटल प्रोडक्शनचं असतं. आता हे माझं टोटल प्रोडक्शनचं आहे. तर 6,250 युनिट्स मी टोटल वर्षात सेल केले तर माझं नो कॉस्ट नो प्रॉफिट वरती चालणार मी. आणि अमाऊंट किती? 2.5 लाख रुपयाचे जर का मी टोटल सेल्स केले वर्षभरात तर मी नो प्रॉफिट नो लॉस वर चालणार. ओके, म्हणजे बघा मला वर्षभरात किती सेल करायचंय? फक्त 6,250चा सेल केला तर माझा वडापावचा जो काही स्टॉल आहे तो 8 रुपयावरती माझा पर युनिट कॉस्ट असेल तर मी नो प्रॉफिट नो लॉस वर असेल. सेम गोज विथ एव्हरी बिझनेस. हे ब्रेक इव्हन अनालिसिस प्रत्येक बिझनेसचं करायचं जिथं तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉस होईल आणि मग त्याच्यातनं तुम्ही वरती जे काय करणार ते तुमचा पूर्ण व्हेरिएबल कॉस्टचा प्रॉफिट. सो हे 3 रेशोज लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ, ब्रेक इव्हन अनालिसिस आणि ब्रेक इव्हन अनालिसिस युनिट्स मध्ये आणि ब्रेक इव्हन अनालिसिस अमाऊंट्स मध्ये. हे फॉर्म्युलाज पण लक्षात ठेवा. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. सो हेच फायनान्शियल अनालिसिस मध्ये पण असतं, बट एक कॉस्टिंगच्या बाबतीत थोडस हे वेगळं आहे. सी प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओचा फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100 का केलं? इथं बघा 0.20 म्हणजे किती? 20% हो. 0.20 इंटू 100 केलं की ते टक्केवारी मध्ये येतं. सो 20%. आणि हे ब्रेक इव्हन अनालिसिस. ब्रेक इव्हन अनालिसिसला इंटू 100 नाही करायचं बरं का, याचं इंटू 100 करून टाकसल. ठीक आहे. सो दिस वॉज ब्रेक इव्हन अनालिसिस आणि मार्जिनल कॉस्टिंगचं बऱ्याचशा गोष्टी. त्यानंतर आहे स्टँडर्ड कॉस्टिंग. तर व्हेरियन्स जे आहे व्हेरिएबल कॉस्ट जे आहे, तर अजून एक पुढची एक कॉस्टिंगची मेथड म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे काय? तर ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन करता त्यावेळेस तुम्ही एक म्हणजे जसं एक सिंपल उदाहरण याचं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण काय करतो की बाजूचा दुकानदार कसं करतोय ते बघतो, त्याचा विचारतो की बाबा तुला किती लागतात रे, तू चहा बनवायला? अच्छा, मग तुला दुधाला एवढे लागतात का, तुला ह्याला एवढे लागतात का, त्याला एवढे लागतात का? स्टँडर्ड एक किती अमाऊंट लागते ते विचारतो आणि मग ते ठरवतो की अरे ह्याला तर एवढे लागते, आपण बिझनेस चालू केला पाहिजे. सो त्याचं जे आपण अंदाज घेतो ना ते झालं स्टँडर्ड कॉस्टिंग. म्हणजे ठराविक प्रोडक्ट बनवायला एक बेसिक अमाऊंट, स्टँडर्ड अमाऊंट्स जेवढे लागतात मटेरियलसाठी, लेबरसाठी आणि जे काही ओव्हरहेड एक्सपेंडिचर असतात या गोष्टींसाठी लागणारं जे स्टँडर्ड अमाऊंट आहे दॅट इज स्टँडर्ड कॉस्टिंग.
आणि ऍक्च्युअल कॉस्टिंग ही वेगळी पण असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही लेट से इथं पुण्याच्या एरियामध्ये जर का एखादा बिझनेस बघितला तर त्या बिझनेसला जे कॉस्टिंग लागतं तेच कॉस्टिंग ग्रामीण भागात लागेल का? तर नाही, कदाचित ते कॉस्टिंग ग्रामीण भागात नाही लागणार. इथल्याचं जे रेंट आहे ते तुमच्या तिथं रेंट तेवढं नसेल. तुम्हाला शहरात मटेरियल काय इथं सगळं जागेवर नाही मिळत. आता उदाहरणार्थ चहाचं एक्झाम्पल घे, तर इथं दूध महाग मिळतं शहरात. तेच गावाच्या बाजूला तुम्ही डायरेक्टली शेतकऱ्याकडनं दूध घेतलं, त्याच्याकडे ज्याचा गोठा आहे, चांगलं गाय म्हशी आहेत त्याच्याकडनं डायरेक्टली दूध घेतलं, तर ते तुम्हाला ऑब्व्हियसली स्वस्त पडेल ना. एखादा शेतकरी जो डेअरीला ज्या रेटनी देतो त्याच्यापेक्षा 1 रुपये जास्त रेटनी जर का तुम्ही त्याच्याकडनं दूध घेतलं तर तो तुम्हाला दूध देईल. आणि त्यांनी तुम्हाला ते रॉ मटेरियल प्रोव्हाइड केलं. आणि इथं शहरात जे मी दुसरीकडनं रॉ मटेरियल प्रोक्युअर करतो, लेट्स से मी इथं डेअरीतनं रॉ मटेरियल प्रोक्युअर करतो, तर मला ऑब्व्हियसली ती कॉस्ट जास्त पडते. सो स्टँडर्ड कॉस्ट प्रत्येक ठिकाणाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. आणि तुम्हाला ऍक्च्युअल ज्या कॉस्ट लागतात त्या ऍक्च्युअल कॉस्ट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लागू शकतात. सॉरी, स्टँडर्ड कॉस्ट हे सगळीकडे एकसारख्या असतात आणि ऍक्च्युअली तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कॉस्ट लागू शकतात ना. आता उदाहरण अजून एक द्यायचं म्हटलं तर लेट्स से वूल म्हणजे लोकर, जे स्वेटर ज्याच्याने बनवतात, वूल. जिथं वूलचं जास्त प्रोडक्शन आहे, किंवा कापसाचं एक्झाम्पल घ्या, कपडे बनवण्यासाठी जिथं कापूस बनतो त्याच ठिकाणी जर का कापूस, म्हणजे समजा एखादी गिरणी चालू केली तर तिथं त्या कापसाची कॉस्ट जास्त पडेल. आणि तेच जर का गिरणी मी एखाद्या लांब कुठेतरी चालू केली तर मला तिथनं तो कापूस आणणं, ट्रान्सपोर्टेशन जास्त पडेल. सो माझी रॉ मटेरियल कॉस्ट जी आहे ती वाढेल ऍक्च्युअल मध्ये. स्टँडर्ड किती असली पाहिजे आणि ऍक्च्युअल होती किती ह्याच्यात फरक असतो. त्या फरकाला व्हेरियन्स म्हणतात. व्हेरियन्स म्हणजे तफावत, ज्याला मराठीत तफावत म्हणतात. सो स्टँडर्ड कॉस्टिंग आणि व्हेरियन्स अनालिसिसचा अर्थ काय की एक ठराविक सिस्टीम मध्ये एक ठराविक कॉस्ट जी तुम्हाला प्रोडक्शनसाठी लागणार आहे त्याला स्टँडर्ड कॉस्ट म्हणतात. आणि तुम्ही ऍक्च्युअली जी कॉस्ट इन्कर करता त्या ऍक्च्युअल इन्कर केलेल्या कॉस्ट मध्ये जे तुम्हाला थोड्या वेळाने जे ऍक्च्युअल तुम्ही इन्कर केलेली कॉस्ट आहे त्या कॉस्ट मध्ये तुम्हाला जो फरक जाणवतो स्टँडर्ड आणि ऍक्च्युअल मधला, त्याला व्हेरियन्स अनालिसिस म्हणतात. सो स्टँडर्ड कॉस्टिंग, व्हेरियन्स अनालिसिस एक पार्ट आहे कॉस्टिंगचा. कुठल्या कुठल्या गोष्टीचं स्टँडर्ड आणि व्हेरिएबल होऊ शकतो? मटेरियलचं, लेबरचं आणि ओव्हरहेडचं. म्हणजे उदाहरणार्थ आता लेबरचं एक्झाम्पल सांगतो की तुम्ही एक स्टँडर्ड नुसार किती मजुरी द्यायला तयार असणार एखाद्या लेबरला आणि ऍक्च्युअली एखादा लेबर किती मागतोय ह्याच्यात तफावत होऊ शकते. समजा लेटसे तुम्ही कॅल्क्युलेट करताना एक स्टँडर्ड कॉस्ट कॅल्क्युलेट करता. उदाहरणार्थ लेटसे तुम्ही कॅल्क्युलेट काहीतरी एक XYZ प्रोडक्शन करायचं आणि त्याला तुम्हाला डेली वेजेस पाहिजे. आता एखादा लेबर किती, एक अंदाजे तुम्ही किती पे करणार सांगा बरं मला. चला एखाद्याचं जस्ट बेसिक बिझनेस अकाउंट बघू. हा, धुमाळजी तुम्हीच सांगा. तुम्ही एखाद्या ते वेजेस मजुरीवर एका व्यक्तीला का? हा, तुम्हाला समजा कुठल्या तरी कामासाठी तुम्हाला तुमच्या शेतातल्या कामासाठी एक मजूर घ्यायचा, तर तुम्ही द्यायला किती सांगणार मला सांगा, तुम्ही किती देणार? 400, 350 ते 400 रुपये. 350-400 रुपये तुम्ही त्याला मजुरी देऊ शकता. ऍक्च्युअल आता रेट काय चाललाय मार्केटमध्ये? ते रानातली काम करायला म्हणजे ते गाड्याचा रोज आहे ते 400 रुपये, बायचं लेडीजचा आहे त्यांचं 250 रुपये. नाही, मी काय म्हणतोय ऐका, तुम्ही आता तुम्हाला पैसे द्यायचे स्वतःच्या खिशातनं, तुम्ही स्टँडर्ड किती देणार? तुम्ही एक जनरल बघणार. लेट से आता एक साधं उदाहरण बघा, एखादा स्किल्ड वर्कर आहे
तर त्याला 1000 ते 1500 रुपये, 2000 रुपये, व्हॉट एव्हर इट इज, तेवढ्या रेंजमध्ये जाणार. अनस्किल्ड वर्करला काही ठराविक रेट जाणार. ओके, काही मिनिमम वेजेस असतात, तेवढे मिनिमम वेजेस हे स्टँडर्ड रेंट झालं आपलं, किंवा स्टँडर्ड नॉट रेंट, स्टँडर्ड अमाऊंट झाली जे आपण देऊ इच्छितो, किंवा एखादा कुठल्याही कामासाठी एवढी बेसिक अमाऊंट असली पाहिजे. ऍक्च्युअल अमाऊंट ही कधी पण त्याच्यापेक्षा जास्तच असते. आता समजा किरणजी म्हणतायत की मी 350-400 रुपये, चलो 400 रुपयापर्यंत मी रोज देईल कुणाला तरी. आता इथं मी बघितलं, आता रिसेंटली मी काही कारणास्तव मनसरला गेलो होतो, तर तिथं बटाट्या काढण्याचं काम चालू होतं. तर 600 रुपये ते 800 रुपये एकाला रोज आहे. किंवा मनसर साईडला कोणी असतील तर ते मला सांगू शकतील की ऍक्च्युअली आता ऊस तोडणीवाल्यांचा असेल किंवा कुठल्याही प्रकारचे म्हणजे शेतातलं काम असेल, त्याला किती मजुरी. यस, कोण सांगेल? तर मला त्या साईडचं, म्हणजे मी त्या भागातला आहे म्हणून मला रेट्सचा काय अंदाज नाही. हा, महिन्याला 250 रुपये हजरी सर. 250? हा, खुरपण नाही हो. आता एखादं चांगलं काम सांगा. आता ऊस तोडणीचं रेट सांगा. आता ऊस तोडणीचं कसं कारखाना ठरवतो ना, आम्ही नाही ना ते देऊ शकत असं. बरं, हा कुठल्या भागातला रेट आहे? बारामती. बारामती. बरं, अजून दुसऱ्या साईडचं सांगा. दुसरीकडचा एखादा रेट सांगा कुठल्या तरी दुसऱ्या भागातला, सेम याच लेबर वर्क साठी. कोणीतरी दुसऱ्याने सांगा ना. येस, एनीवन? दुसरं? अरे भरपूर लोक आहेत की आपल्याकडे. किरणजी तुमच्याकडे किती आहे? नाही ते नाही, आम्ही पण बारामतीचे सर. तर आपलाच आहे, एकच आहे. नाही सर, तुम्ही ते उदाहरण सांगितलेलं बरोबर आहे बटाट्याचं तुमच्या मनसर साईडला. कारण ज्यावेळेस द्राक्ष तोडणी करायची असते, प्रोडक्ट जवळ आलेलं असतं, म्हणजे स्टँडर्ड रेट हे ठरलेला असतो. पण त्याच्यापेक्षा त्याची इमर्जन्सी बघून ते शेतकऱ्याला ते पीक काढून द्यावं लागतं. समजा द्राक्षाचं असेल, केळीचं तोडणीचं असेल किंवा बटाट्याचं असेल तर ते वाढवून सुद्धा द्यावं लागतं. बरोबर आहे. स्टँडर्ड जे असतं ना, ते स्टँडर्ड हे म्हणजे एक ऍव्हरेज मानांकन सगळं धरून काढलेलं असतं स्टँडर्ड. म्हणजे तुम्ही आता गव्हर्नमेंट GRs वगैरे बघितले तर त्याच्यात मिनिमम वेजेस असतात की मिनिमम किती पगार दिला पाहिजे या स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड लेबरला. ऍक्च्युअली त्याच्यापेक्षा जास्त पगार द्यायला पाहिजे, म्हणजे दिला जातो. कारण की मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नुसार ते केलेलं असतं की मिनिमम किती दिला पाहिजे. अनेक ठिकाणी ऍक्च्युअल रेट हा कमी असतो मिनिमम वेजेस पेक्षा. म्हणजे तिथं काय होतं, समजा स्टँडर्ड रेंट द्यायला पाहिजे 800 रुपये, सॉरी नॉट रेंट सारखं डोक्यात येते कारण की मी सध्या रिसेंटली एक काहीतरी रेंट रिलेटेड काम बघत होतो. तर स्टँडर्ड वेजेस, लेट्स से स्टँडर्ड वेजेस द्यायला पाहिजे 600 रुपये किंवा 800 रुपये, आणि आत्ता आपण देतोय 400 रुपये. का? तर आपण कॉस्ट जास्त नाही, कॉस्ट कटिंग करतोय आपण. तर इथं संस्थेचा फायदा होतो का तोटा होतो सांगा बरं? संस्थेचा फायदा होतोय ना. संस्थेचा फायदा होतो ना. स्टँडर्ड पेक्षा कमी दिला तर संस्थेचा फायदा होणार. येस. आता ही जी तफावत आहे, हा जो व्हेरियन्स आहे, याचं अनालिसिस करणं हे स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये बघितलं जातं. म्हणजे स्टँडर्ड वजा ऍक्च्युअल, जर का तुमचं पॉझिटिव्ह येत असेल, स्टँडर्ड जास्त आहे आणि ऍक्च्युअल कमी आहे, तर तुम्ही फेवरेबल कॉस्टिंग करताय. फेवरेबल म्हणजे तुम्ही तुमची कॉस्टिंग तुमच्या फेवर मध्ये, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली प्रॉफिट मध्ये आहात असं म्हणण्यात काही हरकत नाही. पण ज्यावेळेस स्टँडर्ड कमी असतं आणि ऍक्च्युअल जास्त असतं त्यावेळेस तुम्ही अनफेवरेबल कॉस्टिंग करताय. सो तिथं व्हेरियन्स जो आहे तो अनफेवरेबल आहे. पहिल्या केसमध्ये व्हेरियन्स जो होता त्याला तफावतच म्हणतात आय गेस, बरोबर? मराठीतलं कोणीतरी मला करेक्ट करून सांगू शकतो. येस, तफावतच होणार आहे. येस. सो आता तिथं ही तफावत जर का ज्यावेळेस स्टँडर्ड आणि ह्याच्यातली, तर त्याला फेवरेबल व्हेरियन्स म्हणतात. जर का पॉझिटिव्ह असेल तर, आणि निगेटिव्ह असेल तर अनफेवरेबल व्हेरियन्स म्हणतात. सो बेसिकली स्टँडर्ड कॉस्टिंग हेच सगळं आहे.
की मटेरियल, वेजेस आणि एक्सपेंडिचर या तिन्ही मधली स्टँडर्ड कॉस्टिंग आणि ऍक्च्युअल कॉस्टिंग ह्याच्यातला व्हेरियन्स काढणं. स्टँडर्ड एका प्रॉडक्टला बनवायला किती रुपये लागतात आणि ऍक्च्युअल किती लागतात ह्याच्यातला डिफरन्स काढला आणि तो जर का पॉझिटिव्ह असेल तर तुमचं फेवरेबल कॉस्टिंग आहे, आणि जर का तो निगेटिव्ह असेल तर अनफेवरेबल कॉस्टिंग. ठीक आहे. सो हे बेसिक कॉस्टिंगचं जे काय आतापर्यंत सांगितलं ते बेसिक कॉस्टिंगचं होतं. आता येऊया आपण दुसरा, आपला जो सब्जेक्टचा दुसरा पार्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट वरती येऊया. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मी तुम्हाला पहिल्या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये सांगितलं होतं, तुम्हाला जे फंड्स येतात त्याचं तुम्ही मॅनेजमेंट कसं करतात, त्याचं तुम्ही प्लॅनिंग कसं करता, ते तुम्ही कुठून बोलवता, ते तुम्ही मागवता कुठून फंड्स, तुम्ही प्रोक्युअर कुठून करता फंड्स, तुम्ही रेज कुठून करता फंड्स, त्याच्यानंतर तुमचे फंड्स कुठे लागतात, अलोकेशन ऑफ फंड्स, कुठल्या ऍसेटमध्ये तुम्ही फंड लावता, आणि जे फंड्स जनरेट होत आहेत त्या ऍसेट मधनं मग तुम्ही बरोबर लागतायत की चुकीचे लागतायत हे तुम्हाला कशावरनं कळतं, तर त्या ऍसेटच्या परफॉर्मन्सवरनं कळतं. सो प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग ऑफ द फंड्स, दॅट इज फायनान्शियल मॅनेजमेंट. त्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या की वेल्थ मॅक्सिमायझेशन म्हणजे काय, म्हणजे तुमची मालमत्ता वाढणं आणि प्रॉफिट वाढणं म्हणजे नफा वाढणं, या दोन मध्ये फरक आहे. तर हे आपण बघितलं होतं मागं. नेट प्रेझेंट व्हॅल्यू एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कॉन्सेप्ट आपण बघणार होतो. नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे तुमचा 1 रुपया आत्ता काय व्हॅल्यूचा आहे आणि उद्या असणारा 1 रुपया काय व्हॅल्यूचा असेल आज, तर त्याची व्हॅल्यू म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू. म्हणजे तुमचा तुम्ही जे लेट्स से रेव्हेन्यू कमवणार आहे ओव्हर द पिरियड ऑफ तुमचे जे काही प्रोडक्शन सायकल असेल किंवा तुमचा जो काही सेल्स पिरियड असेल, लेट्स से 5 वर्षाच्या कालखंडात तुम्ही दरवर्षी जे काही कमवणार आहे त्याची आज व्हॅल्यू किती आहे. समजा उदाहरणार्थ तुमचा आता एक बिझनेस आहे, गुळाचा बिझनेस आहे, आणि मला दिसतंय की आता लोक भरपूर शुगर कमी करतायत, साखर कमी करतायत आणि गुळ जास्त खातायत. हे हा ट्रेंड इथं शहरात भरपूर ठिकाणी चालू झालाय की गुळ 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 पाहिजे का, तर नॅचरल असतं, शुगर मध्ये मग ते शुगरचे त्रास होतात सगळे. सो त्याच्या अगेन्स्ट हे. आता लेट्स से मी एक गावाकडे बिझनेस बघितला की तुमचा गुळाचा व्यवसाय, मी तुम्हाला म्हणलं की मला तुमचा हा पूर्णच्या पूर्ण व्यवसाय विकत घ्यायचा आहे, कितीला घेऊ सांगा, कसे काय अमाऊंटला देणार तुम्ही मला, तुम्ही अमाऊंट ठरवणार कशी तुमच्या बिझनेसची. प्रेझेंट व्हॅल्यू आणि परत फ्युचर मध्ये जी व्हॅल्यू, आज तो बिझनेस टाकाय किती खर्च येणार आहे, सगळ्या गोष्टी कॉस्ट झाली. हो, ती कॉस्ट झाली. मग आता लेट्स से तुमचा पूर्णच बिझनेस सेटअप जो झालाय तो 40 लाखात सेटअप झालाय, मी तुम्हाला 40 लाख देऊन तो बिझनेस घ्यायचा का, तुम्ही घेणार का माझ्याकडनं 40 लाख रुपये? नाही, जास्त घेणार, कारण फ्युचर मध्ये त्याची व्हॅल्यू जास्त आहे. तुम्हाला आता ते सेटअप समजा 1 वर्षापासून केलाय, पण तुम्हाला आता ते नवीन सेटअप करायला जर 50 लाख लागत असतील तर त्याची फ्युचरची व्हॅल्यू सुद्धा पाहिजे. 50 लाख रुपये तुमच्या सेटअपची व्हॅल्यू आहे, मी 50 लाख रुपये देतो तरी पण घेणार का? नेट प्रेझेंट व्हॅल्यू झाली, पण फ्युचरची बी काहीतरी नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही नाही झाली, ही तर तुमची कॉस्ट झाली. प्रोडक्ट हा नाही, ही कॉस्ट झाली. नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर लेट्स से हा बिझनेस तुमच्याकडेच राहिला तर तुम्ही त्याच्यातनं काहीतरी उत्पन्न कमवणार, या वर्षी काहीतरी उत्पन्न कमवणार, पुढच्या वर्षी काही कमवणार, त्याच्या पुढच्या वर्षी काही कमवणार. सो हा तुमचा बिझनेस सस्टेन होणार आहे, तर तुम्ही एवढं उत्पन्न हे कमवत राहणार आहे. आता तुम्ही जर का मला बिझनेस विकताय तर तुम्ही काय करताय, ते जे पुढे प्रॉस्पेक्टिव्ह उत्पन्न येणार आहे ते तुम्ही गमावताय ना. मग तुम्ही माझ्याकडनं पैसे घेताना ते पुढे येणारे जे प्रॉस्पेक्टिव्ह इन्कम आहे त्याची आज काय व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू मला दे.
नेट प्रेझेंट व्हॅल्यू पण ती नेट कशाची, पुढे जे मला फर्दर बेनिफिट्स येणार आहेत ते बेनिफिट्स मी आजच्या रेटला किती आहेत ते मी कॅल्क्युलेट करतो. म्हणजे उदाहरणार्थ माझा व्यवसाय दरवर्षी 10% ग्रो होणार आहे असं मी जर का म्हणलं, किंवा 20%, 10% चलो उदाहरण घेऊया, 10% ग्रो होणार आहे. या वर्षी मी ₹1,00,000 कमावले, पुढच्या वर्षी माझे 1,10,000 होणार, त्याच्या पुढच्या वर्षी माझे 1,22,000 होणार किंवा 1,21,000 होणार. सो प्रत्येक वर्षी माझा 10,000% बिझनेस वाढत जाणार आहे. असं मी एक जस्ट रफ एस्टिमेशन करून ठेवले. आता मी आज तुमच्याकडनं जर का फक्त कॉस्ट घेतली तर मग मी काहीच प्रॉफिट कमवलं नाही किंवा माझ्या त्या बिझनेसची वर्थच नाही लावली. मी माझ्या बिझनेसची वर्थ कशी लागणार, तर मला जे फ्युचरमध्ये जे एक्सपेक्टेड रेव्हेन्यू होणार आहे ते मी आजच्या घडीला त्याचं किती व्हॅल्यू असू शकते ते मी डिस्काउंटिंग ज्यावेळेस करतो त्याला डिस्काउंटिंग म्हणतात. सो फ्युचर एक्सपेक्टेड बेनिफिट्सला मी एका ठराविक रेटला मी डिस्काउंट करतो म्हणजे त्याची व्हॅल्यू आत्ताच्या प्रमाणे काढतो आणि ती जी व्हॅल्यू निघती तिच्यातनं आत्ताची इनिशियल इन्व्हेस्टमेंट वजा केली की मला राहती नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ माय फ्युचर बेनिफिट्स. सो ती पण मी ऍड करायची जर का मी बिझनेस विकत असेल तर. ओके, तर नेट प्रेझेंट व्हॅल्यूची एक कॉन्सेप्ट होती. दुसरी एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला ज्यावेळेस सांगितली होती, प्रोक्युरमेंट ऑफ फंड्स. ज्यावेळेस आपण फंड्स घेतो, ज्यावेळेस आपण कॅपिटल रेज करतो त्यावेळेस कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, शेअरनी केलं पाहिजे की लोन घेऊन केलं पाहिजे. तर प्रत्येकाला एक कॉस्ट आहे. आपण बघितली होती की इक्विटीची कॉस्ट काय असते, इक्विटीची कॉस्ट डिव्हिडंड त्याच्या बदल्यात मिळतो, त्याला डिव्हिडंड द्यावा लागतो. डिव्हिडंड ही ते टक्केवारी, लोन आणि याची टक्केवारी पाहिली पाहिजे. बरोबर. लोनची कॉस्ट असते इंटरेस्ट रेट. हो, तर आपण टोटल कॅपिटल जे रेज करतो त्याची कॉस्ट काढली पाहिजे, आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल काढली पाहिजे. म्हणजे ज्याच्यात डिव्हिडंडची कॉस्ट, लोनची कॉस्ट, आपण जिथून कुठून फायनान्स घेणार आहे त्याच्यासाठी आपल्याला किती मोबदला द्यायचा आहे बाबा, तर ह्याची कॉस्ट काढली पाहिजे. आणि ती कॉस्ट ऑफ कॅपिटल वरनं ठरवायचं की आपण आपलं कॅपिटल स्ट्रक्चर कसं बनवायचं. मी लोन कितीचं घ्यायचं आणि मी इक्विटी कितीची घ्यायची जेणेकरून मला कॉस्ट ऑफ कॅपिटल ज्याच्यात कमीत कमी लागेल, कमीत कमी कॉस्ट मध्ये मी जास्तीत जास्त रेव्हेन्यू काढू शकेल. सो दॅट इज कॉस्ट ऑफ कॅपिटल. नेक्स्ट चॅप्टर काय आहे, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. एक मिनिट, मी फक्त इंडेक्स बघतो की आपल्याला महत्वाचे चॅप्टर्स तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून काय काय. रेशिओ अनालिसिस, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. एनिवेज, रेशिओ अनालिसिस वरती जाऊया आपण. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हो, किती जणांना माहिती आहे वर्किंग कॅपिटल हा शब्द. बँकेत आहात, हा शब्द तर सगळीकडे ऐकलाय, चालू भांडवल. येस, ऐकलंय की नाही? हो सर. हो सर, चालू. वर्किंग कॅपिटल कसा कॅल्क्युलेट केला जातो एका बिझनेसचा? बेसिक कॉमर्स मध्ये वर्किंग कॅपिटल ऍसेट मायनस लायबिलिटी. सगळ्या ऍसेट्स मायनस लायबिलिटी नाही. करंट ऍसेट्स, करंट लायबिलिटीज. करंट ऍसेट म्हणजे लिक्विड फंड्स. हा, करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी हा तुमचा वर्किंग कॅपिटल आहे. फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला लिहून घ्या. तुम्ही पाहिजे वर्किंग कॅपिटल हा कसं आहे तुमचा, करंट assets minus current
लायबिलिटीज काय काय तो करंट लायबिलिटीज काय काय आहेत, करंट ऍसेट्स काय काय आहेत, करंट ऍसेट्स काय काय आहेत, करंट लायबिलिटीज काय काय ते फायनान्शियल स्टेटमेंट्स वरनं समजून घ्यायचं. या फायनान्शियल स्टेटमेंट्स वर नेतो तुम्हाला. फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही, नाही त्यात नाही सर. अरे बापरे, ह्याच्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही त्याच्यात म्हणजे अवघड आहे. एक लक्षात घ्या, मी कधी नोट्स रेफर करत नाही शिकवताना. ज्या कॉन्सेप्ट मला माहिती आहेत त्या शिकवणं मला बेस्ट वाटतं. या नोट्स काय आहे, तुम्ही वाचून नोट्सच मला जर का तुम्हाला तोंडी शिकवायच्या होत्या तर मग ते मी वाचून सांगितलं काय आणि तुम्ही वाचलं काय फरक नाही. ज्या मेन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कामात पण उपयोगी होणार आहेत किंवा इव्हन फ्युचर लाईफ मध्ये उपयोगी होणार आहेत ते इम्पॉर्टंट आहे. आता रेशिओ अनालिसिस हा असा चॅप्टर आहे जो आजपर्यंत मी शिकलेलो आहे, पण मला असं वाटतं की मी पूर्ण नाही शिकलेलो. कारण की एव्हरी टाइम प्रत्येक गोष्टी, प्रत्येक इंडस्ट्रीचा, प्रत्येक कंपनीचा, प्रत्येक बिझनेसचा रेशिओ हा सेम नसतो आणि प्रत्येकाचा सेम आयडियल राहायला पाहिजे रेशिओ असं पण नसतं. जसं की करंट रेशिओ आहे. करंट रेशिओ म्हणजे तुमच्या फर्मची लिक्विडिटी किती आहे. लिक्विडिटी म्हणजे तरलता. तरलता म्हणजे काय की तुम्हाला लेट्स से आज तुमची बँक आहे तर तुमच्या बँकमध्ये डिपॉझिट्स आहेत. ओके, सगळ्याचे सगळे डिपॉझिट्स लोन म्हणून देऊन टाकले आणि उद्या एखादा डिपॉझिटर आला म्हटलं पैसे द्या माझे, आहे का तुमच्याकडे पैसे? तरलता आहे का तुमच्या बँकेत? सॉल्व्हन्सी आहे का? सॉल्व्हन्सीच नाहीये. सो एखाद्या बिझनेसमध्ये सॉल्व्हन्सी पाहिजे. सॉल्व्हन्सी म्हणजे कॅश अवेलेबल पाहिजे तुमच्याकडे. सो करंट रेशिओ काय सांगतो की तुमच्या ज्या करंट लायबिलिटीज आहेत त्या पेबॅक करण्यासाठी तुमच्याकडे किती करंट ऍसेट आहेत. करंट ऍसेट म्हणजे काय तर लिक्विड ऍसेट्स. करंट लायबिलिटी म्हणजे काय, अशा लायबिलिटी की ज्या लगेच 1 महिना 2 महिने 3 महिने 1 वर्षाच्या आतमध्ये त्या तुमच्या एनकॅश होणार आहेत. त्या तुमच्या नॉट एनकॅश होणार आहेत, ते तुमचे रिअलाइज होणार आहेत, तुम्हाला पेबॅक करायचे. जे 1 वर्षाच्या काळखंडात तुम्हाला जे अमाऊंट पेबॅक करायची त्याच्यासाठी तुमच्याकडे अशी अमाऊंट पाहिजे की जी तुम्ही कधी पण 1 वर्षाच्या आत त्याची कॅश बनवू शकता. किंवा कॅश असेल तर कॅश किंवा अशी इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही लगेच 1 वर्षाच्या आत तुमची नील होणार आहे. उदाहरणार्थ डेटर्स किंवा इन्व्हेंटरी. तुमची इन्व्हेंटरी आहे की जी वर्षभरात सेल होते. आता समजा काही जणांची इन्व्हेंटरी असते की जी वर्षभरात सेल नाही होत, ती करंट ऍसेट मध्ये येत नाही. भरपूर जण असे कन्फ्युज असतात की एखादी इन्व्हेंटरी वर्षभरात सेल व्हायलाच पाहिजे. असे भरपूर बिझनेसेस आहेत ज्यांची इन्व्हेंटरी वर्षभरात सेल होत नाही. ती इन्व्हेंटरी काय, भरपूर बिझनेसेस बंद पण पडले बरं का याच्यामुळे. तुम्हाला एक सगळ्यात बेस्ट उदाहरण सांगतो. आता ही गोष्ट बघायला मिळत नाही बघा. टप्परवेअर हा ब्रँड माहिती का? लेडीजला सगळ्या माहिती असेल. येस लेडीज, टप्परवेअर. हॅलो पार्टिसिपेंट्स. हो सर, माहिती आहे. मॅडम, टप्परवेअर ब्रँड चांगला की खराब ते सांगा. चांगला आहे. का बरं? का चांगला? त्याची क्वालिटी तशी आहे. बरोबर, First. क्वालिटी तशी आहे, प्लास्टिक चांगलं आहे. चांगला आहे. आता हे कस्टमरच्या दृष्टीने चांगलं आहे, कंपनीच्या दृष्टीने चांगलं आहे का नाही? तुम्ही टप्परवेअरचे मालिक आहात, तुम्ही सांगा बरं चांगलं आहे का नाही? चांगलं आहे ना सर. हो, कंपनी बंद पडली कारण की एकदा एक प्रॉडक्ट घेतलं त्याचे परत रिसेलच नाही. परत कस्टमर तयार झाले पाहिजे. एकदा चांगली क्वालिटीची बनवून तुम्ही जर का 10 डबे घेऊन ठेवले ते 10 डबे खराबच होत नाही, पुन्हा घेणारच नाही. तो कस्टमर परत येतच नाही. किती मोठं आणि लाईव्ह एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल कशाचं आहे तर तुमच्याकडे तेवढं तुमच्या ऍसेट क्वालिटी, मी त्या एक्झाम्पल पर्यंत का गेलो कसं गेलो मला सुद्धा लक्षात नाही. बट एनिवेज करंट रेशिओ वरती मी तेच सांगत होतो तुम्हाला
तुमच्याकडे जी लिक्विड ऍसेट आहे, आता टप्परवेअरची, हा इन्व्हेंटरीवरनं गेलो मी, आता लक्षात आलं. आता टप्परवेअरची जी इन्व्हेंटरी आहे, ती इन्व्हेंटरी किती लवकर सेल होणार हे आपल्याला माहिती आहे का? तुम्ही अख्ख्या पूर्ण भारताला तुम्ही डबे विकून मोकळे झाले. आता परत दुसऱ्या वर्षी ते डबे घ्यायला तर भारत येत नाहीये, कारण की ते गरजच पडत नाही. एवढं भारी प्रॉडक्ट बनवून ठेवलंय तुम्ही. अम्ब्रेला, उदाहरणार्थ छत्री. आता एक छत्री घ्या जी मोडणार नाही, तुटणार नाही, वाकणार नाही, काहीच नाही होणार. तुम्ही सगळ्या फॅमिलीसाठी, 4 लोक आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये, 4ही लोकांसाठी 4 छत्र्या घेऊन ठेवल्या. तुम्ही दुसऱ्या वर्षी परत जाणार का छत्री घ्यायला? एक सेलरच्या पॉइंट ऑफ नाही विकली जाणार आहे का? नाही विकली जाणार नाही. इन्व्हेंटरीच विकली जाणार नाही तर ती तुमची करंट इन्व्हेंटरी झाली का? तसं तर विकली जाईल. मी एक्झाम्पल चुकीचं देतोय, बट जस्ट मला एक एक्झाम्पल, म्हणजे मला सिम्बॉलिकली काय सांगायचंय तुम्हाला, की अशा काही इन्व्हेंटरीज असतात ज्या करंट नसतात, ज्या म्हणजे खूप लॉंग टर्म मध्ये ते तुमच्याकडे राहतात, 1 वर्षात पण ते सेल नाही होत. तर ज्या ऍसेट्स तुमच्या लगेच सेल होतात, ज्या कॅश मध्ये कन्व्हर्टेबल आहेत, त्या ऍसेट्स तुमच्या करंट ऍसेट्स असतात. आणि ज्या लायबिलिटीज तुम्हाला 1 वर्षाच्या आत द्यायच्या असतात त्या करंट लायबिलिटीज असतात. आता तुमच्याकडे कधी पण करंट ऍसेट जास्त पाहिजे लायबिलिटी पेक्षा. किती जास्त पाहिजे? आयडियल रेशिओ सांगतो 2:1, बट प्रत्येक वेळेस डिपेंड करतो बिझनेस टू बिझनेस. प्रत्येक वेळेस बिझनेस टू बिझनेस डिपेंड करतं की परफेक्ट करंट रेशिओ किती असला पाहिजे. त्यानंतर क्विक रेशिओ. क्विक रेशिओ म्हणजे फक्त कॅश तुमच्याकडे किती आहे. क्विक ऍसेट्स, क्विक म्हणजे फक्त लिक्विड कॅश किती आहे. इन्व्हेंटरीला ह्याच्यात ट्रीट करत नाही. इन्व्हेंटरी जसं मी आता सांगितलं की माहितीच नाही आपल्याला कधी सेल होणार कधी नाही होणार, त्यामुळं कॅश इन हँड क्विक रेशिओ मध्ये इन्व्हेंटरी नाही घेतली जात. फक्त कॅश आणि मार्केटेबल रिसिवेबल्स, म्हणजे जे फॉर एक्झाम्पल बिल ऑफ एक्सचेंज असेल, ओके, जे तुम्ही ओव्हर द काउंटर देऊन तुम्ही त्याचं एनकॅश करू शकता, सो ते मार्केटेबल सिक्युरिटीज. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशिओ म्हणजे तुमच्या सेल्स जे आहे त्या सेल्स, म्हणजे तुमच्या ऍव्हरेज वर्किंग कॅपिटलचं तुमचे सेल्स किती टक्के आहे. सो दॅट इज वर्किंग कॅपिटल रेशिओ. कलेक्शन पिरियड म्हणजे तुमचं हे बँकर्स ऍक्च्युअली काढायला पाहिजे ऍव्हरेज कलेक्शन पिरियड तुमचा. एक लोन किती, आता तसं तर तुमचं लोन ठराविक असतं, पिरियड वाईज असतं, पण हे क्रेडिटवाल्या बिझनेसेस साठी हे फार इम्पॉर्टंट आहेत हे रेशिओज. ऍव्हरेज कलेक्शन पिरियड, तुमचा एक डेटर किती वेळात तुम्हाला पैसे परत देतोय, सो दॅट इज ऍव्हरेज कलेक्शन पिरियड. स्टॉक टर्नओव्हर रेशिओ म्हणजे तुमचा जो स्टॉक आहे तो तुमच्या क्लोजिंग स्टॉकच्या किती पर्सेंट, सॉरी, तुमचं कॉस्ट ऑफ गुड्स जेवढे सेल झाले त्याच्या किती पर्सेंट आहे. म्हणजे तुमच्याकडे जी इन्व्हेंटरी आहे ती विकली जाते की नाही जाते. टप्परवेअरच्या केसमध्ये स्टॉक टर्नओव्हर रेशिओ फार जास्त कमी असेल, त्यांची इन्व्हेंटरीज पडून राहते, विकलीच जात नाही. डेट इक्विटी रेशिओ, हा रेशिओ खूप महत्वाचा आहे. तुमच्या बिझनेसमध्ये डेट किती आहे आणि इक्विटी किती आहे, म्हणजे डेट भागिले इक्विटी ह्याचं पर्सेंटेज, हा डेट इक्विटी रेशिओ झाला. किती असला पाहिजे? आयडियल डेट इक्विटी रेशिओ 1:1 म्हणतायत, बट असं कंपल्सरी नाही. माझा बिझनेस मी डेट वरती चांगल्या पद्धतीने चालू शकतो कारण की माझं प्रॉफिट मार्जिन जास्त आहे, तर डेट कॅन बी हायर, इक्विटी कॅन बी लोअर. कमी डायल्यूट करून जास्त कर्ज घेऊन मी जास्त प्रॉफिट स्वतःसाठी ठेवेल, पण त्यात पण पुढं फायनान्शियल लिव्हरेज वगैरे या सगळ्या टर्म्स आहेत ज्या कधी आरामात ज्यावेळेस फायनान्स शिकाल त्यावेळेस ते तिथं समजेल. ओके, सो हे झालं डेट इक्विटी रेशिओ. प्रॉफिटेबिलिटी रेशिओज मध्ये तर प्रॉफिटेबिलिटी रेशिओ सिम्पल आहेत, ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आणि नेट प्रॉफिट रेशिओ. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ कसा काढणार?
ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स, आणि नेट प्रॉफिट रेशो म्हणजे नेट प्रॉफिट भागिले सेल्स. हे बघा, ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स हा झाला ग्रॉस प्रॉफिट रेशो, आणि नेट रेशो म्हणजे नेट प्रॉफिट भागिले सेल्स. तुमच्या सेल्सच्या किती टक्के तुमचा नेट प्रॉफिट आहे, आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो काय सांगतो, तुमच्या सेल्सच्या किती टक्के तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे. त्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. तुमचं कॅपिटल एम्प्लॉईड जे आहे, म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे सेल्स असेल, सॉरी शेअर्स असतील, तुमचं लॉंग टर्म कॅपिटल असेल. सो हे टोटल कॅपिटल एम्प्लॉईड तुम्हाला आता किती कमवून देतंय, तुम्हाला नेट प्रॉफिट जो होतोय, तुम्हाला जो नेट प्रॉफिट होतोय तो तुमच्या कॅपिटलच्या किती पर्सेंट आहे. बेसिकली त्याला नेट रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणतात. फॉर्म्युला बघा, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस इंटरेस्ट. इंटरेस्ट कुठला, तुम्हाला जो काही इंटरेस्ट अमाऊंट मिळती, सो तो इंटरेस्ट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. त्यानंतर रिटर्न ऑन टोटल ऍसेट्स, तुमच्या ऍसेट्स टोटल जे काही ऍसेट्स आहेत ते भागिले नेट प्रॉफिट. ऍसेट्स म्हणजेच काय, तुमचं कॅपिटल प्लस लायबिलिटीज, हे त्याला टोटल ऍसेट्स म्हणतात. एकूण सगळी मालमत्ता घेऊन तुम्ही आता प्रॉफिट किती कमवताय ते तुमच्या प्रॉफिट मालमत्तेच्या किती टक्के. नेटवर्थ. अर्निंग्स पर शेअर इम्पॉर्टंट आहे. अर्निंग्स पर शेअर, अर्निंग पर शेअर म्हणजे तुम्ही पर इक्विटी शेअर किती कमवताय, तुमचा नेट प्रॉफिट पर इक्विटी शेअर किती आहे. कारण की तुम्ही नेट प्रॉफिट वर आला याचा अर्थ काय, की तुम्ही इंटरेस्ट ऑलरेडी वजा केलाय. आता जे काही इन्कम उरतंय ते फक्त आणि फक्त तुमच्या इक्विटी शेअर होल्डर्सचं आहे. सो पर शेअर होल्डर किती प्रॉफिट झालाय ते कॅल्क्युलेट करणं इज नेट अर्निंग्स पर शेअर. जेवढं जास्त अर्निंग पर शेअर तेवढं तुम्ही शेअर होल्डर्सला जास्त व्हॅल्यू करून देताय, जास्त व्हॅल्यू कमवून देताय. मग त्याच्यातनं डिव्हिडंड किती देताय आणि रिझर्व्ह मध्ये किती ठेवताय, हा कंपनीचा इंटरनल भाग झाला. सो दॅट इज नेट अर्निंग्स पर शेअर. डिव्हिडंड पे आउट रेशिओ म्हणजे आता मी जसं म्हणलं ना, त्याच्यातनं किती डिव्हिडंड देत आहे आणि किती नाही देत हे कंपनीचा लुकआउट आहे. बट जेवढं डिव्हिडंड पर इक्विटी शेअर द्यायचं ठरवताय भागिले किती रुपये कमवले तुम्ही, म्हणजे इक्विटी शेअर साठी प्रत्येकासाठी उरलेत 20 रुपये आणि तुम्ही त्यांना डिव्हिडंड देताय 3 रुपये, तर पे आउट रेशो किती झाला, 3/20. सो हा डिव्हिडंड रेशो, डिव्हिडंड पे आउट रेशो झाला. म्हणजे किती टक्के तुम्ही बेसिकली डिव्हिडंड दिला, 1.5% समथिंग तुम्ही डिव्हिडंड दिला फक्त. 3/20 म्हणजे बरोबर ना, 3/20 म्हणजे 0.15 15% ना, 15% डिव्हिडंड दिला तुम्ही. तुमच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये डिव्हिडंड किती दिला पाहिजे, 15% हायएस्ट पर्यंतच्या अट आहे, हायेस्ट 15% दिला पाहिजे. अर्निंग्स पर शेअर किती पण हो, मॅक्झिमम 15%, मॅक्सिमम 15% दिला पाहिजे. येस, ठीक आहे. कॅश फ्लो फंड फ्लो स्टेटमेंट काय सांगतात, तर तुमच्या बिझनेस मध्ये कॅश किती जनरेट होती आणि कॅश किती जाती हे सांगतात. डेटर्स नाही बरं का, क्रेडिट वरती जो काही धंदा चालतो ना तो नाही, किंवा नॉन कॅश एक्सपेंडिचर पण असतात बघा, डेप्रिसिएशन असेल तर ते कॅल्क्युलेट नाही करायचं. ऍक्च्युअल कॅश फ्लो फंड फ्लो स्टेटमेंट काय सांगतं माहिती का, तुमच्या बिझनेसमध्ये ऍक्च्युअली किती पैसे आले आणि किती पैसे गेले, दॅट इज कॅश फ्लो स्टेटमेंट. सो कुठलाही बिझनेस बघताना ना त्याचं कॅश फ्लो स्टेटमेंट बघायचं. आता कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये 3 मेजर ऍक्टिव्हिटीज असतात. फायनल 5 मिनिटं घेतो मी, मग आपण थांबूया. 3 मेजर ऍक्टिव्हिटीज. एक असतात ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. ऑपरेटिंग म्हणजे जे तुमचा बिझनेस ज्याच्यातनं ऑपरेट करतो. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा माझं लॅपटॉपचं किंवा लॅपटॉप बनवायची माझी फॅक्टरी, तर आता लॅपटॉपचं प्रोडक्शन हे माझं प्रायमरी ऍक्टिव्हिटी झाली. लॅपटॉप सेल ज्यावेळेस मी करणार त्यावेळेस ते माझं ऑपरेटिंग इन्कम झालं.
दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी. इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी म्हणजे आता लॅपटॉप सेल करतोय मी, भरपूर पैसा कमवतोय, ती अमाऊंट रिझर्व्ह मध्ये पण राहते आणि ती जी बॅलन्स मध्ये जी प्रॉफिट राहतोय ती आता मी कुठेतरी दुसऱ्या युनिट मध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जे माझे पैसे लागतात आणि त्याच्यातनं मला जो मोबदला भेटतो ती झाली इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी. समजा मी एखादी ऍसेट घेतली आणि त्या ऍसेटचं मला भाडं यायला चालू झालं, तर ती ऍसेट घेतली तर मी त्या ऍसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली बेसिकली, तर तिथं माझे पैसे गेले. त्या ऍसेट मधनं मला जे भाडं येतंय ते माझं इन्फ्लो आहे. सो वर्षभरात माझे इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटीसाठी किती पैसे गेले आणि त्याच्यातनं मला किती उत्पन्न झालं हे इन्व्हेस्टमेंट मध्ये येणार. आणि तिसरं आहे फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे मी जर का लोन रेज केलं, मी जर का लोन घेतलं बँकेकडनं माझा व्यवसाय वाढवण्यासाठी, माझ्याकडे कॅश आली बरोबर, आणि लोन रिपे केलं तर माझ्याकडनं कॅश गेली. मी डिव्हिडंड पे केलं तर माझ्याकडनं कॅश गेली. सो ती माझी फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी झाली. माझ्या फंड रेझिंग साठी मी ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो ते माझ्या फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. सो या 3 प्रकारच्या मेजर ऍक्टिव्हिटीज आहेत कॅश फ्लो स्टेटमेंटच्या, लक्षात ठेवा. ऑपरेटिंग म्हणजे माझा बिझनेस चालवण्यासाठी मी जो काही खर्च करतो दॅट इज ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटीज म्हणजे माझ्याकडे जे फंड्स आहेत त्याचं मी कुठं कुठं गुंतवणूक करतो. तर लेट्स से मी कुठं ऍसेट विकत घेतली तर माझ्याकडनं ते पैसे गेले. ऍसेट विकत घेणं म्हणजे पैसे निघून जाणं बिझनेस मधून, आणि ऍसेट विकणं म्हणजे पैसे येणं बिझनेस मध्ये. तर कॅश फ्लो स्टेटमेंट काय सांगतं की किती कॅश गेली, किती कॅश आली वर्षभरात. एका बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर बघायचाच, पण ऍज अ बँकर म्हणून कॅश फ्लो स्टेटमेंट कंपल्सरी बघायचं की तो बाबा किती कॅश फ्लो त्याची कॅश फ्लो मुवमेंट किती आहे, तर हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे एका बँकर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि एका इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? येस, नो, हो, नाही? झोपले काय सगळे? एकदम जड झालं काय एवढं कॉस्टिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट? सर खरंच जड झालं, काय काय कन्सेप्ट डोक्यावरूनच गेले. काय हरकत नाही. आता या कॉन्सेप्ट जे आहेत त्या वाचा आणि 2 दिवसाच्या काळात कधीही काही मी मेन कॉन्सेप्टच सांगितलेत तुम्हाला आज, आणि कॉन्सेप्टच वाचा बस. मी जे एक्सप्लेन केलंय ते तुम्हाला कळेल. हॅलो, एकदा तुमच्या नजरेखालून हे सगळं गेलं ना, कॉस्टिंगचे तर प्रॉब्लेम कंपल्सरी सॉल्व्ह करा. मागचे जे फॉर्म्युला सांगितलेत तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड नाहीये, तुम्हाला फक्त फॉर्म्युला कन्सेप्ट माहिती असणं एक्सपेक्टेड. सो त्या कॉन्सेप्ट वाचा एकदा तुमच्या पूर्ण स्टडी मटेरियल मधनं. आता होपफुली तुम्ही अभ्यास करणारच आहात. अभ्यास करताना हे वाचा, काही डाऊट झाले तर विचारा, मेसेज वरती विचारा, आपण डाऊट सॉल्व्ह करा. ओके, चालेल. सर जॉईन झालेत, पण मी सरांना रिक्वेस्ट करतो की सर आपण सेशन चालू, रेकॉर्डिंग बंद करून चालू करू.